अखिल कोटी ब्रह्मांड नायक आनंद कंद सच्चिदानंद घन रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पुंडरीश परमात्मा भक्तवांचित कल्पतरू तडीदूत विनंदित पीतांबरधारी भगवान गोपाल कृष्ण परमात्मा श्रीमद भागवत महापुराणाचे अधिकार संपन्न वक्ते आदरणीय शुकाचार्यजी महाराज, श्रीमद भागवत महापुराणाचे अधिकार संपन्न श्रोते आदरणीय श्री परीक्षितजी महाराज, मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्यराज रसिकत्व प्राप्त संत तुकोपनिषदकार पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय, वंदनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म साक्षात्कार झालेला आहे, ज्यांचं सुंदर असं मंदिरही आपल्या गावात आहे, वैकुंठवासी ब्रह्मली सद्गुरु श्री गोविंद बाबा महाराज आदी करून सर्व सकल संत महंत भगवंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणाम प्रणिपात नमन दंडवत. हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने शौर्याने वीरगाथेने पावनपुरीत झालेली आपली महाराष्ट्र भूमी, याच महाराष्ट्र भूमीत बसलेल्या वाडा तालुक्यात असलेल्या वैतरणा नदीच्या तीरावर बसलेल्या आपल्या बालिवली नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, सद्गुरु गोविंद बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या अंतर्गत दरवर्षी आपण त्रैदिनी अखंड हरिनाम सप्ताह त्याचं नियोजन करत असायचो. यावर्षी आपल्याच गावातील सद्भाविक सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सगळ्यांची श्रद्धा, आपल्या सगळ्यांचा असणारा विश्वास, ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलं, ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला सुंदर असा हा नरदेह दिला, त्या भगवान परमात्म्याच्या चरणी आपली असणारी रती नाम बुद्धी त्याच्या चरणावरती लागावी, त्याच्या भजनामध्ये लागावी, या अनुषंगानं गावातील परिसरातील परमार्थिक भाविक आयोजक नियोजक सर्वांनी एकत्र येऊन राबविले जाणारे प्रयत्न म्हणजेच कथा कीर्तन आणि पारायण सोहळे, आणि याच प्रयत्नाला पारमार्थिक स्वरूपानं प्राप्त झालेलं यश म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने यावर्षी नव्यानं आणि आपल्या परिसरामध्ये प्रथमतःच पहिलाच उपक्रम म्हणावा लागेल श्रीमद भागवत कथेचा. सुंदर अशा प्रकारे आपल्या सर्व असणाऱ्या आयोजकांनी संगीतमय श्रीमद भागवत कथा या कथेचं आयोजन केलं. श्रीमद भागवत कथा म्हणजे एक वाहती गंगा आहे, आणि या गंगेमध्ये जो अवगाहन करेल, जो स्नान करेल, या ज्ञानगंगेचा जो लाभ घेईल, त्याच्या असणाऱ्या आयुष्याचा निश्चितच बेडा पार लागल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन असेल, प्रवचन असेल, त्यामध्ये वक्ता एक विशिष्ट अभंगामध्ये किंवा श्लोकामध्ये किंवा ओवीमध्ये बांधलेला असतो. तुम्ही जे कीर्तनकार बघतात ते उपरण्यानं बांधलेले दिसतात, परंतु वक्त्याच्या दृष्टीने जर विचार केला, कीर्तनाकरता जो अभंग घेतला त्या अभंगाभोवती कीर्तनकारांना विवेचन करावं लागतं. होत नाही तो भाग सोडून द्या. प्रवचनकार असेल, जो श्लोक किंवा जी ओवी त्या ठिकाणी घेतली विवेचनाकरता, त्या ओवीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बोलावं लागतं. पण इथं कथेमध्ये
भगवान परमात्मानं जेवढे जेवढे अवतार घेतले त्या सगळ्या अवतारांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे. तसे भगवान परमात्म्याचे जर अवतार बघितले, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनमाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. दिनांच्या उद्धाराकरता भगवान परमात्मानं अनंत असे अवतार घेतले. त्या अवतारांची गणती नाही. त्यापैकी प्रमुख असणारे अवतार 24 गणले गेलेले आहेत. त्यातही 10 मुख्य अवतार मानले गेलेले आहेत. आणि या सगळ्या अवतारांच्या कथा श्रीमद भागवतामध्ये आहेत. नेमकं श्रीमद भागवत म्हणजे काय, आपण जे 3 दिवस श्रवण करणार आहोत, तसं तर भागवताची असणारी संहिता भागवत कथा ही 7 दिवसाची असते. साप्ताहिक विधी सांगितलेला आहे. पण हरकत नाही, काही वेळेस 3 दिवस, काही वेळेस 5 दिवस. एक ज्ञान प्राप्ती आणि भगवंताच्या गीतांचा कथेचा आनंद घ्यावा म्हणून 3 दिवसाचाही सोहळा चालतो. म्हणून आजच्या कथा सत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुंदर अशा प्रकारे त्या भगवंताचं असणारं नामचिंतन करून आपल्याला हा मंडप, हा परिसर पवित्र करून घ्यायचा आहे. कुठलंही परमार्थिक कार्य करायचं म्हटल्याच्या नंतर प्रथमतः ती जागा, तो परिसर पहिला पवित्र करून घ्यावा लागतो. कुठलीही पूजा असो, तुम्ही घरात जरी पूजा करत असाल, ज्यावेळेस ब्राह्मण देवता तुमच्याकडून सगळ्यात पहिला विधी करून घेतात आचमन. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 3दा तुम्हाला त्या ठिकाणी पाणी प्यायला सांगतात. 4थ्यांदा ओम गोविंदाय नमः पाणी प्राशन करायला सांगतात. आपलं शेवटी सोडून द्यायला सांगतात, 3 वेळेस प्यायला सांगतात. हा झाला आचमन विधी. तिथे देवाचं नावच पहिलं. कुठलीही परमार्थिक गोष्ट सुरू करत असताना त्याच्या आरंभी ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, आरंभी आवडी आदरे आले नाम. का? कीर्तनही सुरू करायचं असेल पहिल्यांदी काय आहे? देवाचं नाव. कीर्तनाची सुरुवात कशाने होते? बोला बोला, तुमच्याकडे बोलत नाही का? कमी तुम्हाला नवीन आहे, हे आहेत नवीन, मी नवीन आहे का? कीर्तनाची सुरुवात कशाने होते? हा बोला ना. हा, देवाच्या नावानं. कोणत्या नावानं? रामकृष्ण हरी. भजनाची सुरुवात कशाने होते? रामकृष्ण हरी. कुठलंही परमार्थिक कार्य असलं त्याच्यामध्ये पहिलं देवाचं नाव, नमन सांगितलेलं आहे. आपणही कथा प्रारंभ केली, सुरुवात कशाने केली? नमन, देवाचं नाव. अहो, घेणारा सुद्धा पहिलं तिथंच नमन करतो. पहिला ग्लास घेतो, हे नमनच आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये ते ठरलेलं आहे. का हे घेतलं जातं? आरंभी आवडी आदरे आले नाम, आणि तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगातल्या प्रत्येक कामाची असणारी सिद्धी भगवंताच्या नावाशिवाय नाही, त्याची पूर्णताच नाही त्याच्याशिवाय. म्हणून भगवंताचं नाव त्या गोष्टीच्या आरंभी आलं पाहिजे. आणि आता कथा जरी आपल्याला नव्यानं असेल तर दरवर्षी आपण जो सप्ताह करतो, सप्ताहामध्ये तुम्ही हरिपाठामध्ये सुद्धा सर्व सुंदर अशा प्रकारे पावल्या घेऊन नाचतात. आपली जी पालखी प्रदक्षिणा निघते त्यामध्ये सुद्धा सर्व आनंदाने नाचतात, डोलतात. कीर्तनामध्ये फक्त कीर्तनकार टाळकरी टाळ वाजवतात, हल्ले तर हलतात, नाचले तर नाचतात. कथेत मात्र तसं नाही बरं. यदा कदाचित एखादं भजन चालू आहे आणि एखाद्याला वाटलंच नाही नाही फारच गोड भजन होतंय, आता आपण उठावं थोडंसं नाचावं, जरी तुमच्या करता नवीन असेल तरी पण उठायचं नाचायचं. नाही तर काही माहिती भया पहिले मीच डायरेक्ट नाचायचं. काही काही पहिले बघून घेतील आपल्या घरचे आलेत का, ते असतील किंवा ते असेल. इतर ठिकाणी आपण कितीही नाचतो. तिकडं नाचण्यात धन्यता नाही, इकडं नाचण्यात धन्यता आहे. धन्य जगी तोची एक वरातीत नाचे. बरोबर का? धन्य जगी तोची एक लग्नात नाचे. बरोबर? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. जो भगवंताच्या नामचिंतनामध्ये भजनामध्ये नाचतो ना, त्याला त्या ठिकाणी संतांनी धन्यता दिली. त्याचं जीवन खऱ्या अर्थानं धन्यता प्राप्त करणार आहे. आता लगेचच्या लगेच तुम्हाला सवय पडणार नाही. आपण सवय अशी लावू, आता 9 वाजले समजा, कीर्तनाची सुरुवात 9ला होते. म्हणजे अतिशय हुशार श्रोते असतात ना, ते काय करतात माहितीये का? कीर्तनकार बाबा येऊ देतात, त्यांचं रामकृष्ण हरी होऊ देतात,
रूप पाहता लोचनी होऊ देतात, अभंग होऊ देतात, मग दोघ जण पुढे येतात, त्यांची चालही होऊ देतात, विठ्ठल विठ्ठलही होऊ देतात, मग पांडुरंग करू ओम नमो ज्ञानेश्वरा सगळ्या संतांचं नमो सगळं होऊन देतात. बाबा एकदा बोलायला लागले का मग तिकून घरातून निघतात. म्हणजे बरोबर 9:30 पावणे 10 वाजून जातात. मग गेलं की असं तसं तासभर बसायचं. त्याच्यातही आवडलं कीर्तन तर ठीक, नाही तर मध्येच उठायचं चालले. पण कथेच्या बाबतीत तसं नाही. बरं, पहिल्या आरतीला आपल्याला शक्यतो यायला जमलंच पाहिजे आणि आलंच पाहिजे. कारण कथेची असणारी महती, आज जास्त कथा सांगण्यापेक्षा कथेचं महात्म्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि महात्म्य समजणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट, नवीन गोष्ट आत्मसात करत असो, घेत असो, प्राप्त करत असो, जी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची आहे, जी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे, त्याचं महात्म्य आपल्याला पहिलं कळालं पाहिजे. घरामध्ये फ्रीज आणायचं आहे, कशा करता? पाणी तापवायला, बरोबर ना? फ्रीज काय काम करतं? पाणी थंड करणं किंवा इतर वस्तू व्यवस्थित गार ठेवणं. शिगडी आणायची कशा करता? फळं थंड करण्याकरता. प्रत्येक गोष्टीची विशेष अशी महती आहे, ते महात्म्य आपल्याला माहित आहे. ती गोष्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला काय लाभ होणार आहे याचं ज्ञान असणं, याला म्हणतात महात्म्य. मग 3 दिवस आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करणार आहोत. हे भागवत नेमकं काय आहे, हे श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे, याच सगळ्या गोष्टींचं विवेचन आपण आजच्या असणाऱ्या कथासत्रात करणार आहोत. पण आजच्या ज्ञानगंगेत प्रवेश करण्यापूर्वी सुंदर अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन सर्वांनी करायचं आहे. नाही सुरुवातीच्या भजनाला आपल्याला उठून नाचावंसं वाटलं, कमीत कमी जागेवर बसल्या बसल्या टाळी वाजून आपण बोलू तर शेकता जमेल ना? तसं तर नाचाच्या बाबतीत तुमचा परिसर म्हणजे 1 नंबर आहे, त्या बाबतीत काही वादच नाही. पण नाही सुरुवातीला लगेचच्या लगेच सगळं शक्य, पण जागेवरती बसून सुंदर अशा प्रकारे टाळी वाजून भगवंताचं नामचिंतन करायचं. टाळी सर्वांची. गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे हरे गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे गोपाल. सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी सोबत सर्वांचे. हा
राधे गोविंद गोविंद राधे 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 वृंदावन में राधे मथुरा में भी गोवर्धन में कटीकरा में राधा कुंड में कृष्ण कुंड में बरसाना में नंदगांव में मथुरा में भी वाड़ा में भी बालिवनी गांव में कथा में भी अरे हम भी बोले तुम भी बोलो हरे 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 गोपाल कृष्ण भगवान सर्वांचे सर्वांच्या हातवरती झाले का सगळ्यांचे काही दिसतं गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण राधारानी सरकार शुकदेव जी महाराज परीक्षित जी महाराज की बजरंग बली की सद्गुरु गोविंद बाबा महाराज छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की अपने अपने माता पिता की गो माता की आज के आनंद की ईश्वराच्या सृष्टीत आणि मानवाच्या दृष्टीत या जीवाचं कल्याण करविणारं एकमेव साधन जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताची असणारी कथा. कितीही पाप्यातला पापी असू द्या, कितीही दुर्जन असू द्या, कितीही खल असू द्या, कितीही वाईट व्यक्ती असू द्या, भगवंताची कथा स्वच्छ अंतःकरणाने जर त्यानं श्रवण केली ही कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्या जीवनातील सगळ्या प्रकारच्या पापांची होळी होऊन जाते. म्हणून ही कथा श्रवण करण्याच्या अगोदर महात्म्य मी तुम्हाला सांगेल असं बोललो होतो. श्रीमद भागवत म्हणजे नेमकं काय. आता आपण ज्या ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहोत भावार्थ दीपिका, व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज आणि सर्व असणारे पारायण करते आपले सर्व बालगोपाल सुंदर अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत. ही ज्ञानेश्वरी ज्या गीतेची टीका आहे त्या गीतेमध्ये सुद्धा भगवत हा शब्द आहे. तिला काय म्हटलं जातं? श्रीमद भगवत गीता. श्रीमद शब्द का आहे माहित आहे कुणाला सांगता येईल? श्रीमद हा शब्द त्याच ग्रंथाला लागतो जो ग्रंथ स्वतः भगवंतानं स्वतःच्या मुखातून वदवलेला आहे. श्रीमद, श्री म्हणजे भगवंत, मद स्वतःच्या भगवंताच्या स्वतःच्या मुखातून. सुमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. स्वतः भगवंताच्या मुखातून आलेला आहे. आणि मग शाखा पल्लव म्हणजे दुसऱ्या फांदीवरती, दुसऱ्या फांदीवरून त्याच्या खालच्या फांदीवरती, त्या खालच्या फांदीवरून अजून खालच्या फांदीवरती, आणि अशा सगळ्यात खालच्या फांदीवरून आपल्याला जसं फळ प्राप्त होतं तसं हे श्रीमद भागवत नावाचं असणारं फळ आपल्याला शाखा प्रतिशाखा असं प्राप्त झालेलं आहे. नेमकं हे भागवत म्हणजे काय? आता श्रीमद भगवत गीता हा शब्द आहे. श्रीमद भगवत गीता महाभारत पर्वामध्ये भगवान परमात्म्यानं अर्जुनाला जी सांगितली, ज्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत, 700 अशी 700 श्लोकांची असणारी ती श्रीमद भगवत गीता अजूनही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना आपला हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता हे माहित नाही.
हिंदूंचा धर्मग्रंथ माहीत असेल तर त्याच्यात श्लोक किती हे माहीत नाही. आपल्या हिंदूंना हे माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना आपल्या मुलींना या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. या गोष्टीऐवजी नको त्या गोष्टी माहीत होऊन नको त्या गोष्टीच्या आहारी पडून नको त्या गोष्टीला तुम्हाला आम्हाला जे सामोरं जावं लागतं त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या ग्रंथांचं, आपल्या संतांचं आणि आपल्या संत वाङ्मयाचे असणारे संस्कार आपल्याला आपल्या मुला मुलींना पूर्णतः प्राप्त नाहीत. ह्याच कारणामुळं या सगळ्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी लयाला जात आहोत. म्हणून या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकांची असणारी भगवद्गीता भगवान परमात्म्यानं स्वतः अर्जुनाला सांगितली. ही झाली श्रीमद भगवद्गीता. आणि आपण जे श्रवण करत आहोत ते काय आहेत? पाठीमागे शब्द आहेत बघा. श्रीमद भागवत. वरती न पाहता एखाद्याला जर शब्द लिहायला लावला तर बसलेल्यापैकी मी तर म्हणतो क्वचित एखादा असा असेल त्याला तो शब्द लिहिता येईल. कारण भ आणि द ची संधी होते. ब छोटा होतो, द मोठा राहतो. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तसं श्रीमद भागवत कथा हे आहे श्रीमद भागवत. स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलेलं. आणि भागवत म्हणजे भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचे असणारे भक्त आणि भगवंत यांच्या कथा ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणतात श्रीमद भागवत. हे असणारं श्रीमद भागवत श्रवण केल्याच्या नंतर आपल्या जीवनातील सगळ्या प्रकारचे दोष आणि सगळ्या प्रकारचे पाप हे निघून जातात. बसलेल्या पैकी एकानं तरी वरबट करून मला सांगावं की महाराज मी 100% सुखी आहे. आहे असं कोणी? एक तरी लहान असू द्या मोठा असू द्या आहे कोणी? तुमच्या आमच्या प्रत्येकाला या जीवनामध्ये प्रत्येकाला जीवन जगत असताना अपेक्षा लागलेली आहे ती म्हणजे सुखाची. प्रत्येकाला अपेक्षित आहे ना? का बसलेल्यापैकी कोणी आहे नाही महाराज मला सुख नको मला दुःखच द्या, देवानं मला दुःख द्यावं असं म्हणणार आहे कोणी? नाही सापडणार. प्रत्येकाची अपेक्षा आहे आपल्याला जीवनामध्ये सुख मिळावं, आपल्याला जीवनामध्ये समाधान मिळावं, शांती मिळावी. पण सुख समाधान शांती मिळण्यासाठी साधू संतांनी आपल्याला जे पर्याय सांगितले, जे उपाय सांगितले, जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण गेलो का? होतं काय? पाहिजे तर प्रत्येकाला आहे सुख, प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे आहे, पण सुख जे केल्यानं प्राप्त होतं आपण ते करत नाही. आणि दुःख कुणालाच नको आहे, पण ज्या गोष्टीनं दुःख प्राप्त होतं त्या गोष्टी आपण केल्याशिवाय राहत नाही. सुख पाहिजे आहे मग सुखाचा असणारा मार्ग साधू संतांनी सांगितला. तो असणारा मार्ग म्हणजे भगवंताचं नाव आणि भगवंताची असणारी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. जय सदाची समाधान, जय सदाची समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकारे, सर्व सुख द्यालो टाळी टाळी सर्वांची सर्व सुख द्यालो सर्व अलंकारे, सर्व सुख द्यालो काय सांगितलं? सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदाची चिता समाधान, तिने सदाची चिता समाधान, तिने सदाची चिता समाधान.
सदा नामघोष, सदा हरिकथा हे केल्यानं काय प्राप्त होतं? तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला सतत सदैव जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सदा नामघोष करा. सुख समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल हरिकथा करा. हे केल्याच्या नंतर आपल्याला सुख समाधान या गोष्टी प्राप्त होतील. भगवंताच्या नावाच्या माध्यमातून आणि भगवंताच्या कथेच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या सुखांची आपल्याला प्राप्ती होते. एका गीतकारानं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती, मैं बिखराऊं गली गली, मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम नामाचे असणारे हिरे मोती आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखांची आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण काहींना वाटतं महाराज आमच्याकडे धन आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आमच्याकडे बल आहे, याच्या बळावरती आमच्या जीवनामध्ये आम्ही सुख प्राप्त करू शकतो. आमच्याकडे चांगलं शरीर आहे, सुंदर अशी काया आहे, याच्या बळावरती आम्ही सुख प्राप्त करू शकतो. पण नाही. दौलत के दीवानों सुन लो एक दिन ऐसा आएगा, दौलत के दीवानों सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन यौवन और रूप खजाना यही धरा रह जाएगा, धन यौवन और रूप खजाना यही धरा रह जाएगा. धन यौवन रूप खजाना या सगळ्या गोष्टी जरी आपल्याकडे असतील, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इथंच आपल्याला सोडून जाव्या लागणार आहेत. आणि कितीही सुंदर देह आपल्याला प्राप्त असेल, एखादा म्हणेल देवानं मला फार सुंदर बनवलं, अख्ख्या गावात नाही अख्ख्या तालुक्यात माझ्यासारखं सुंदर कोणी नाही, माझ्यासारखं चांगलं कोणी नाही, सहज वाटेल. कितीही सुंदर देह असला, एकदा नुसती फक्त वरची चमडी काढून बघा आणि मग सुंदरता चेक करा. आणि ही सुंदरता सुद्धा एक दिवस मातीत जाणार आहे. सुंदर काया माटी होगी, सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचावे गली गली. बोलो राम सर्वांची बोलो राम बोलो राम. काहींना वाटेल महाराज धन दौलत संपत्ती सोडा, आमचे नातेवाईक आमचे मित्र सगळे संबंधी आम्हाला सगळ्या सुखामधून पहिलं तीराला नेणारे आहेत, आम्हाला मदत करणारे आहेत, कितीही जवळचे असू द्या. पण ज्या वेळेस खरं संकट खरी वेळ आपल्यावर येते ना, कोणीच त्या ठिकाणी कामा येत नाही. प्यारे मित्र सगळे संबंधी एक दिन तुझे भुलाएंगे, कल तक अपना जो कहते अग्नि पर तुझे सुलाएंगे. कितीही प्यारे मित्र असू द्या, कितीही आपले संबंधी असू द्या, कल तक अपना जो कहते अग्नि पर तुझे सुलाएंगे. एक दिवस आपल्याला आपलेच नातेवाईक, आपलेच घरचे, आपलेच मित्र स्मशानामध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला जाळून परत माघारी निघून येणार आहे. म्हणून प्राप्त असणार जीवन जगत सराय दो दिन की में आखिर होगी चलाचली. 2-4 दिवसाची प्राप्त असणारी जिंदगी भगवंताच्या नामात, भगवंताच्या कथेत व्यतीत करा. आपल्या जीवनात सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार. जगत सराय दो दिन की है आखिर होगी चलाचली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाए गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. काही लोकांना फक्त तिरीमिरी करण्याची सवय असते, हे तुझं हे माझं, आणि या तिरीमिरी मध्ये कधी भांडणं होतात आणि त्या भांडणाचं रूपांतर कधी मोठ्या विध्वंसामध्ये होतं, याचा पत्ता सुद्धा लागत नाही.
म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात, का आपण तेरी मेरी करतो, का अहमपणा करतो, का गर्व करतो? क्यों करता है तेरी मेरी, छोड़ दे अभिमान को. काय सोडायला सांगितलं? अभिमान सोडायला सांगितलं. साधू संतांचे प्रमाण देखील आपल्याला आढळतील. तीळ मात्र जरी होय अभिमान, मिळू तो समान भार देवा. एवढा भगवंताच्या दारामध्ये कदाचित तुम्ही मस्ती केली, धिंगाणा केला, भगवंत सहन करेल. परंतु भगवंताच्या रावळात गेला, भगवंताच्या कथेत गेला, भगवंताच्या मंदिरात गेला, कुठल्याही सत्संगामध्ये गेला आणि तिथं जाऊन जर आपला अभिमान जात नसेल तर भगवंताला बिलकुल सहन होत नाही. म्हणून क्यों करता है तेरी मेरी, छोड़ दे अभिमान को. झूठे धंधे छोड़ दे बंदे, जप ले हरि के नाम को. झूठे धंधे छोड़ दे बंदे, जप ले हरि के नाम को. इनका यह चमन खिला है. 2-4 दिवसाची आपली असणारी जिंदगी आणि या जिंदगीमध्ये हे असणारं जीवनरूपी पुष्प कधी एकदाच त्या ठिकाणी संपुष्टात येईल सांगता येत नाही. 2 दिन का यह चमन खिला है, फिर मुरझाए कली कली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाए गले. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. आपल्या जीवनामध्ये हे असणारे मोती लुटले, ते मालामाल होऊन गेले. पैशानं नाही, श्रीमंतीनं नाही. जीवनातलं खरं समाधान, खरं सुख, खरी शांती भगवंताची कथा आणि भगवंताचं नाव याच्यामध्ये आहे. आणि खरं समाधान ज्यांना प्राप्त झालं ते फक्त संतच होते. कारण त्या संतांनी भगवत प्राप्तीचा असणारा मार्ग, सुखाचा असणारा खरा मार्ग निवडला. कारण सुख जर बघितलं, सुख शोधण्यासाठी तिथंच गेलं पाहिजे जिथं सुख उपलब्ध आहे. बरोबर आहे ना? किराणा दुकानामध्ये जाऊन तुम्ही जर टूप टायर मागितली किंवा सोनं मागितलं तर भेटेल का? ज्या दुकानामध्ये जी गोष्ट उपलब्ध आहे तीच गोष्ट आपल्याला प्राप्त होईल. मग सुख जर पाहिजे असेल तर हे सुख जिथं उपलब्ध असेल तिथंच गेलं पाहिजे. सुख कुठे आहे? भगवंताच्या चरणाजवळ. भगवंताकडे सुख आहे. सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्या भगवंताकडे सुख आहे म्हणून त्याच्याकडे जा, त्याची कथा श्रवण करा आणि त्याचं नामचिंतन करा. ज्यानं ज्यानं हे नामाचे मोती लुटले ते मालामाल होऊन गेले. जिस जिसने यह हीरे लूटे वो तो मालामाल हुए. दुनिया के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. दुनिया के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. दुनिया के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. काहींना आपल्या धनाबद्दल त्या ठिकाणी अभिमान असतो, पण कधी ते संपुष्टात येईल आणि अशा धनवंतांना सुद्धा समजावलं जातं. दौलत और माया वालू, दौलत और माया वालू मैं समझाऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाए गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. खरं सुख आणि समाधान जर पाहिजे असेल तर भगवंताचं नाव आणि भगवंताची असणारी कथा यामध्ये आहे. म्हणून ही कथा श्रवण केली पाहिजे. भगवंत आणि भगवंताचे असणारे भक्त यांच्या कथा ज्यामध्ये येतात त्याला म्हणतात श्रीमद भागवत.
आयुष्यातील सगळ्या प्रकारच्या दुःखांची निवृत्ती करायची असेल तर श्रवण केलं पाहिजे भागवत. बसलेल्यांपैकी 90 ते 95% लोक वेगवेगळ्या दोषांनी ग्रासलेले आहेत. मी व्यासपीठावरून सांगेल तुम्हाला. बसलेला प्रत्येक जण 90 ते 95 म्हणण्यापेक्षा 99% म्हटले तरी हरकत नाही, वेगवेगळ्या दोषांनी ग्रासलेले आहेत. कोणाच्या घरी पितृदोष आहे, कोणाच्या घरी वास्तुदोष आहे, कोणाच्या घरी जागेचा दोष आहे, कोणाच्या घरी ग्रहदोष आहे, कोणाच्या घरी नक्षत्र दोष आहे, कोणाच्या घरी गंडांत योग आहे, आशुर योग आहे, आशुर काळातला जन्म आहे. अनेक प्रकारच्या दोषांनी आपण सर्वजण व्यापलेलो आहोत. म्हणून आपल्याला सुख समाधान भेटत नाही. या सगळ्या दोषांची होळी करण्यासाठी कथा आणि नामचिंतन सांगितलेलं आहे. बसलेल्यांपैकीच नाही, आपला संपूर्ण तालुका घ्या, तालुकाच नाही संपूर्ण राज्य घ्या, देश घ्या, प्रत्येकाच्या घरामध्ये विशिष्ट काही अनहोनी घडल्याच्या नंतर, विशिष्ट काही अपघात घडल्याच्या नंतर एखादी व्यक्ती जाते. भले ती वयस्कर नसेल, प्रौढ असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, किशोरवयीन असेल, विवाहित असेल, अविवाहित असेल, असा अपघात होऊन ज्या घरामध्ये कुणी व्यक्ती जाते, अर्थात आपलं असणार कलियुगाची असणारी जी वयोमर्यादा आहे 100 वर्ष आयुष्य. 100 वर्ष तर कोणी जगत नाही, पण 70, 80, जास्तीत जास्त 90 आणि क्वचित जुन्यातले कोणी असतील तर 100. त्या आयुर्मानाच्या हिशोबाने जर विचार केला तर 50च्या आतच बरेचसे लोक आज जात आहेत. मग असे घरातील हे लोक गेल्याच्या नंतर त्यांच्या अनुषंगानं घरातील लोकांकडून विशिष्ट काही विधी शिल्लक राहतात. ती विधी शिल्लक राहिल्यामुळं त्या गेलेल्या लोकांचे दोष, पीडा त्या कुळाला लागते. त्याचं नाव आहे पितृदोष. घरातील गेलेली व्यक्ती पितरांमध्ये नंतर जमा होते. त्या व्यक्तीला जर मोक्ष प्राप्त झाला नाही तर त्या व्यक्तीच्या नावानं त्या कुळाला लागतो तो पितृदोष. या पितृदोषाचे असणारे परिणाम अतिशय भयानक आणि भयंकर आहेत. तुम्हाला माहित असेल बरेचसे लोक त्र्यंबकला जाऊन विधी वगैरे करून येतात. नारायण बली, त्रिपिंड श्राद्ध, काल सर्पयोग शांती, नक्षत्र शांती, इतर कुठल्या काय शांती असेल सगळ्या प्रकारचे असे विधी तिथं जाऊन करून येतात. पण विधी केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला फक्त 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर फरक पडतो. पुन्हा जैसे ते आपला गाडा चालू होतो. ज्या ज्या घरामध्ये कमी वयामध्ये किंवा त्यांचा असणारा खरा मृत्यू आलेला नसताना विशिष्ट अपघात, विशिष्ट आजार, विशिष्ट काही अनहोनी या माध्यमातून ज्या ज्या घरात कुणी असे व्यक्ती गेलेले असतील त्या व्यक्तींच्या अनुषंगाने त्या संपूर्ण कुळाला दोष लागतो. सगळ्यांना त्याचे असणारे दुष्परिणाम भोगावे लागतात. दुष्परिणाम सांगू जाता जाता फास्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्या घरात आहेत की नाही हा दोष. सगळे एक एक दोष आपल्याला पुढे पुढे येणार आहेत. घरामध्ये पती आणि पत्नी दोघांचं अजिबातच न पटणे. भांड्याला भांड सगळीकडेच लागतं, नाही असं नाही. मग तुम्ही ऐकणारे असो आणि सांगणारे असो किंवा कोणीही असो, भांड्याला भांड प्रत्येक घरात लागतं. थोडंसं इकडं तिकडं होतं पण नेहमीच भांडण घडतं. आणि या नेहमीच्या भांडणामध्ये ती असणारी सुवासिनी स्त्री महिनाभर सासरात, महिनाभर माहेरात, महिनाभर सासरात, महिनाभर माहेरात, असं ज्या घरामध्ये एकदा दोनदा सोडून द्या पण वारंवार घडतं, नेहमी घडतं, समजून घ्यायचं घरामध्ये जहाल अशा प्रकारचा पितृदोष आहे. ज्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी किंवा सवाशीन स्त्री विशिष्ट काही अपघाताना गेली 1001% समजून चला याच्या अगोदर त्या घरामध्ये तशा प्रकारची अनहोनी घडलेली आहेच. बोलतोय बरं का मी. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगेन. आणि हे असणारे दोष त्र्यंबकला जाऊन विधी करून मिटणारे दोष नाहीत. नॉर्मल काही दोष असेल, थोडे थोडे जर दोष असेल तर ते दोष कदाचित जातील. पण ज्या घरामध्ये तळपून तळपून एखाद्याचा जीवात्मा गेलेला आहे, तळपून तळपून एखादी सवासीन स्त्री गेलेली असेल, एखादी गरोदर स्त्री गेलेली असेल, एखादा अविवाहित मुलगा गेलेला असेल किंवा विवाहित मुलगा गेलेला असेल, की ज्या व्यक्तीच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबाला अतिशय जास्त दुःख झालेलं आहे, की ते असणारं दुःख कधीही न भरून निघणार आहे. अशा प्रकारचे दुःख ज्या ज्या कुटुंबामध्ये आलेले आहेत समजून चालायचं आपल्या घरामध्ये अनहोनी
म्हणून अगोदर कुणीतरी गेलेला आहे, त्यांच्या अनुषंगानं तो पितृदोष आपल्या कुळाला लागला म्हणून आपल्याला ही सगळी पीडा भोगायला येते. पहिला त्या ठिकाणी परिणाम सांगितला, पती आणि पत्नी अजिबात न पटणं. दुसरा मुद्दा, आपला मुलगा असेल मुलगी असेल, शाळेत अतिशय हुशार आहे पण अभ्यासात बिलकुल मन लागत नाही, अजिबात नाही. समजून चालायचं पितरांची असणारी अवकृपा. अभ्यासात मन लागलं, चांगला अभ्यास करायला लागले, परंतु काहीतरी कारणानं कुसंगती लागते आणि त्या कुसंगतीच्या माध्यमातून मुलगा किंवा मुलगी अशी बिघडते की स्वतःला, आई वडिलाला, संपूर्ण खानदानाला बाहेर तोंड दाखवायला जागा राहत नाही. आपण या गोष्टीला पूर्णतः जबाबदार धरतो आपल्या मुला मुलींना. पण मी सांगतो, व्यासपीठावरून सांगतो आणि ग्रंथाला समोरून सांगतो, या गोष्टींना 100% फक्त आपले मुलं आणि मुली जबाबदार नसून आपण स्वतः सुद्धा जबाबदार आहोत. घरातील गेलेले हे जे व्यक्ती आहेत यांच्या नावानं शास्त्रानं आपल्याला जे विधी सांगितले, हे विधी न झाल्यामुळं त्या पितरांची असणारी अवकृपा तुमचे मुलं असतील, तुमच्या मुली असतील, यांचा असणारा विवेक भ्रष्ट करतात. आणि विवेक भ्रष्ट झालेले मुलं मुली ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये बिलकुल सुख समाधान नांदू शकत नाही. काही काही म्हणतात, महाराज आमचा मुलगा अजिबात ऐकत नाही, हो आमची मुलगी अजिबात ऐकत नाही, इतका बोलतो, इतकी बोलती, काय बोलती सांगताच येत नाही. मग मी एक शब्द ऐकला, फार भयानक होता, सांगतही नाही पण मुलं तेही सांगत नाही, पण ऐकून आय एम शॉक्ड, धक्का बसला मला डायरेक्ट. याला कुठेतरी आपण जबाबदार आहोत आणि ही जबाबदारी आपण स्वीकारून आपलंही कल्याण आणि ज्यांना आपण जन्माला घातलं त्यांचंही कल्याण हे होण्याकरता आपल्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे. मी तुम्हाला मुद्दा सांगत होतो, मुलं किंवा मुली अभ्यासात हुशार असून सुद्धा अभ्यासात मन न लागलं मन इकडनं तिकडनं केलेला अभ्यास परीक्षेला आठवत नाही किंवा ऐन परीक्षेच्या वेळेस मुलगा किंवा मुलगी आजारी पडेल, महत्वाची असणारी परीक्षा त्याला देता येणार नाही. अशा अडचणी नेहमी जिथं घडतात, समजून चालायचं जहाल पितृदोष घरामध्ये आहे. भाऊ आणि बहीण असेल, आता भावा बहिणीचं असणारं नातं किती अतूट आणि कसं आहे आपण सगळे जाणकार मंडळी आहात, सगळ्यांना माहित आहे. पण असं असताना सुद्धा भाऊ आणि बहिणीचं अजिबातच न पटणं, एखाद्या वेळेस भांडण ठीक आहे, चेष्टावरी हसी मजाक मध्ये भांडण ठीक आहे, पण मोठमोठे भांडणं होतात, हिस्से मागतात, हिस्से द्यावे लागतात, काय अजून घ्यावं लागतं, नाही तो विषय सोडून द्या. पण हे जिथं नेहमी घडतं, समजून चालायचं घरामध्ये जहाल पितृदोष आहे. ज्या घरामध्ये नियमित कटकट आहे आणि नियमित भांडण आहे, समजून चालायचं त्या घरामध्ये जहाल पितृदोष आहे. कुणीतरी त्या घरामध्ये तळतळून गेलेलं आहे किंवा त्या घरातलं कुणीतरी तळतळून गेलेलं आहे. होतं काय माहितीये का, या गोष्टीच्या मुळापर्यंत आपण कधी जात नाही. दसरा असेल, दिवाळी असेल, मकर संक्रांत असेल, विशिष्ट काही सण असेल, हे सण आपल्याला कशा करता सांगितले गेलेले आहेत. विशिष्ट काही सण आला, विशिष्ट काही वार आला, त्या दिवशी आपल्या असणाऱ्या घराची व्यवस्थित साफसफाई केली पाहिजे. ज्या घरांमध्ये घरांचे कोपरे जाळ्यांनी व्यापलेले असतात त्या घरात सुद्धा कधीच लक्ष्मी नांदत नाही आणि कधीच सुख समाधान नांदत नाही. बरं, हे लक्षात घ्या. महिना, 2 महिने, 4 महिने झाल्याच्या नंतर किंवा नेहमी जर जाळे होत असेल तर नेहमी जाळे स्वच्छ करत जा. नुसतं घरातीलच नाही, घर, देवघर, संडास, बाथरूम सगळ्यांमधले जाळे आपले गेलेले पाहिजे. तिथं जर जाळे असतील तर आपल्या आयुष्यात पण सगळे जाळे राहतील. या जाळ्यातून आपण कधीच निसटू शकणार नाही. ही स्वच्छता आपण पाळली पाहिजे. या जाळ्यांच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये नियमित नकारात्मकता नांदत असते आणि ही नकारात्मकता घरातील मुख्य व्यक्तीच्या, मुलांच्या, मुलींच्या विवेकावरती परिणाम करते. पितरांची असणारी अवकृपा मुलांच्या, मुलींच्या विवेकावरती परिणाम करते. आता हा विवेक काय आहे बरं? समजा नवीनच आपल्या गावात कथा सुरू झाली, चला बरं जाऊ बघू कथा म्हणजे नेमकं काय असतं, महाराज काय सांगत्या काय नाही सांगते, बघू नुसतं, आवडली तर बसू, नाही आवडली तर निघून जाऊ. अशा मतानं एखादी व्यक्ती आली, येऊन बरोबर मधोमध बसली आणि मधोमध विवेक सांगतोय बरं का, मी लक्षात घ्या, मधोमध बसली आणि ती व्यक्ती बसल्याच्या नंतर थोडा वेळ झाला, पाठीला कळ लागली, पायाला कळ लागली, असं वाटायला लागलं बरी चालली कथा, पण आता पायाला लई कळ लागली, असं वाटतं उठावं, थोडस बाहेर जाऊन फेरफटका मारून यावं, पाय जरा मोकळे करून यावा. एक मन आपलं असं सांगतं, पण लगेच दुसरं मन म्हणतं नाही नाही बाकीचे सगळे आपल्याकडे पाहतील,
आपल्यामुळे कथित विक्षेप निर्माण होईल, सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष येईल, उठून जाणं पण योग्य नाही. म्हणजे आपलं एक मन सांगतं पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, आपण थोडस जळून येऊ, आणि एक मन सांगतं नको नको सगळे आपल्याकडेच बघतील. आयुष्यात ज्या ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, तो निर्णय घेत असताना हे करू का ते करू सांगा मी, असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस आपल्या स्वतःच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला म्हणतात विवेक. आणि बुद्धीच्या अनुषंगानं, मनाच्या अनुषंगानं एक निर्णय आपला मन करत असतं, एक निर्णय आपली बुद्धी करत असतं. बुद्धी आणि मन दोघांची सांगड घेऊन आपल्या करता कोणता निर्णय योग्य राहील, उठून गेलं तर परत एवढ्या पब्लिक मध्ये येऊन बसणं तेही योग्य नाही. त्याच्यापेक्षा जाऊ द्या 2 तास बसूनच घेऊ, कथा श्रवणच करू, कोणी काही बोलणार नाही, कथा बी श्रवण होईल, हा आपल्या दृष्टीनं चांगला निर्णय. तोच निर्णय पारित केला, बसून घेतलं, नको नको जायलाच नको, ऐकू आपण कथा. मग हा आपल्या दृष्टीनं योग्य असणारा निर्णय आपण घेतला. कशाच्या बळावरती? एक क्षमता ज्याच्यात आहे त्याला म्हणतात आपला असणारा विवेक. थोडक्यात आपल्या आयुष्यात जी गोष्ट आपल्या करता योग्य आहे, हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता ज्यात आहे त्याला म्हणतात विवेक. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वेळेस योग्य की अयोग्य निर्णय, नेमका कोणता निर्णय घ्यावा अशी सिच्युएशन निर्माण होत असते. आणि त्यावेळेस जर निर्णय चुकला तर तो निर्णय चुकल्याच्या नंतर तिथून पुढे आपला असणारा जीवनाचा गाडा, संसाराचा गाडा उद्ध्वस्त होऊ शकतो, भरकटू शकतो. काही काही म्हणतात बघा त्याचं तर फार चांगलं चाललं होतं, लय चांगलं होतं, तेवढी एक गोष्ट घडली ना तेव्हापासून त्याचा जीवनाचा गाडाच बिघडला, तेव्हापासून सगळी नुसती तानातानीच झाली. आणि होतं प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येते की विशिष्ट एखाद्या सिच्युएशनला ती व्यक्ती विशिष्ट निर्णय घेते आणि तो निर्णय नेमका चुकला जातो. आणि त्या चुकीच्या निर्णयाची भरपाई त्या एकट्या व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला भरावी लागते. नेहमी लोक म्हणतात तेवढं जर त्या व्यक्तीनं जर पाळलं असतं किंवा तेवढी चूक जर त्या व्यक्तीनं केली नसती ना, फार पुढे गेली असती. आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता ज्या विवेकामध्ये आहे तो विवेक भ्रष्ट होतो तो या नकारात्मकतेमुळं. ही नकारात्मकता जर कशानं येत असेल तर पितरांची असणारी अवकृपा, घरात असणारी वेगवेगळ्या प्रकारची घाण किंवा जाळे या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या घरात नकारात्मकता येते. ही नकारात्मकता मुलामुलींच्या बुद्धीत घुसते आणि कितीही आई वडिलांवरती प्रेम असलं, आपल्या आई वडिलांनी कितीही आपल्या करता कमवून ठेवलेलं असतं, कितीही कष्ट घेतलेले असले तरी सुद्धा ते असणारे मुलं चुकूनही आई वडिलांच्या सुखाकडे लक्ष देत नाही, आई वडिलांकडे लक्ष देत नाही. याचं कारण म्हणजे या गोष्टी पहिल्यापासून आपण समजूनच घेतल्या नाही, पाळल्याच नाही आणि याच गोष्टीमुळे आपण दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून हे दुःख जर घालवायचं असेल, ही पितरांची अवकृपा जर घालवायची असेल तर हे भगवंताचं नाव आणि भगवंताची असणारी कथा श्रवण करावी. आणि या श्रवणाच्या माध्यमातून कितीही मोठ्यातला पापी असो त्या पाप्याची त्या ठिकाणी निवृत्ती होते, त्याचं कल्याण होऊन जातं. कथेची मोठी अजून सांगू. ज्या वेळेस आता आपण जी कथा श्रवण करणार आहोत ही असणारी कथा शुकाचार्यजी महाराज यांनी राजा परीक्षितीला सांगितली. मूळ भागवत जे आहे शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. ज्या वेळेस शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत कथा सांगण्यास सुरुवात करतात त्याच वेळेस स्वर्गाधिक देवतांना वाटतं की राजा परीक्षितीला ही असणारी कथा सांगत आहेत. त्यांना कथेची मोठी माहिती होती पण पुरेशी नव्हती. त्यांना वाटलं आपण जाऊ आणि ती कथा घेऊ. मग ते स्वर्गाधिक असणारे अमर लोक, इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण हे सगळे असणारे देवता स्वर्गातला असणारा अमृत कुंभ घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आले. मी भागवताची मोठी सांगतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. स्वर्गातलं असणारं अमृत म्हणजे अमृताचा असणारा कुंभ घेऊन जिथं शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला भागवत सांगत होते किंवा सांगायला सुरुवात करणार होते तिथं त्या ठिकाणी आले. आता हे अमृत म्हणजे काय आहे? जे घेतलं असता घेणारा कधीही मृत होत नाही, अमर होऊन जातो. जगात मृत्यूला पर्याय नाही, एवढा एकच पर्याय आहे. पण हा सुद्धा पर्याय आपल्याला मृत्यूनंतरच प्राप्त होतो. क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती.
जसा जसा पुण्याचा क्षण होईल आपण मरून जाऊ. पुण्य जर चांगलं असेल तर स्वर्गाची प्राप्ती, स्वर्गाची प्राप्ती झाली तर अमृताची प्राप्ती. या गोष्टीला म्हणजे अमृत प्राप्त करण्यासाठी पुण्य लागतं, मरावं लागतं, स्वर्गात जावं लागतं, तेव्हा त्याची असणारी प्राप्ती. म्हणजे स्वर्गाधिक असणारे अमर अमृताचा कुंभ घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आले. शुकाचार्यांना सांगतात, जे भागवत तुम्ही राजा परीक्षितीला देत आहात ना, का देत आहात? त्याला शाप लागला, 7 दिवसात तो मरणार आहे, त्याचं मरण टळावं किंवा त्याचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावं म्हणून त्याला कथा सांगणार आहात. असं करा, त्याचं मरणच टळून जाईल. हे अमृत कुंभ घ्या, हे अमृत कुंभ राजा परीक्षितीला द्या, त्याचं मरण टळेल आणि त्याला जे भागवत तुम्ही देणार आहात, त्याला जे भागवत तुम्ही सांगणार आहात, ते भागवत आम्हाला द्या. आणि हे असणारं भागवत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यजी महाराज सर्व देवतांना सांगतात, नाही, कुठे तुमचं असणारं अमृत आणि कुठे आमची असणारी ही कथा, कथा आणि स्वर्गातला असणारा अमृत याची तुलना होऊ शकत नाही. तुम्ही परत जा, मी ही कथा तुम्हाला देणार नाही. स्वर्गातील लोक नाराज झाले, नाराज होऊन पुन्हा निघून गेले. पण जाताना त्यांनी आपली असणारी नाराजी भगवान ब्रह्मदेवांना सांगितली. भगवान ब्रह्मदेव म्हटले, थांबा, कथा श्रवण केल्याच्या नंतर नेमका काय परिणाम होतो हे आपण बघू आणि त्याच्यानंतर ठरवू कथेची काय महती आहे, काय महात्म्य आहे. सुंदर अशा प्रकारे शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत सांगितलं आणि 7व्या दिवशी त्याचा पार्थिव देह त्याच ठिकाणी ठेवून स्वतः भगवंताचे असणारे दूत आले आणि राजा परीक्षितीला भगवंताच्या धामाला घेऊन गेले. हे सगळं बघितलं कोणी? स्वर्गाधिक असणारे अमर देवता आणि ब्रह्मदेव. आणि त्यावेळेस धाता आपी विस्मितः, धाता म्हणजे भगवान ब्रह्मदेव विस्मित झाले, चकित झाले की भागवताच्या श्रवणानं भगवंताचे पार्षद येऊन राजा परीक्षितीला या ठिकाणी भगवंताच्या धामाला घेऊन गेले. एवढं अनन्य साधारण महात्म्य आहे भागवताचं. मग भगवान ब्रह्मदेवांनी तुलना केली. तुलना पारड्यामध्ये तराजू माहिती आहे ना आपल्याकडे, आता जवळजवळ राहिला ना, डायरेक्ट इलेक्ट्रिक काटे आले, त्याच्यामुळे तुलना राहिली नाही. आता फक्त वजन होतं, तुलना होत नाही. तराजू काट्यामध्ये एका बाजूला वजन टाकलं जायचं, तेवढ्याच वजनाची जी वस्तू द्यायची असेल ती वस्तू इकडल्या भागात टाकली जायची. मग भगवान ब्रह्मदेवांनी तुलना करायची ठरवली. खरंच भागवत जगामध्ये श्रेष्ठ आहे का? मग काय केलं? तराजू घेतला, तराजूच्या एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ठेवलं आणि दुसऱ्या असणाऱ्या पारड्यामध्ये भगवत प्राप्तीचे जगातील जेवढे साधनं असतील ते सगळीच्या सगळे असणारे साधनं दुसऱ्या पारड्यामध्ये टाकले. जगातील भगवत प्राप्तीचे सगळ्या प्रकारचे साधनं त्या दुसऱ्या पारड्यात टाकले, तरी भागवताचं पारडं खाली ते खालीच. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं, नाही, जगामधील भगवत प्राप्तीचे जेवढे काही साधनं आहे त्या सगळ्यांमध्ये सगळ्या सोपस्कर, श्रेयस्कर आणि सगळ्यांना लाभ मिळवून देणारं साधन जर काय असेल तर श्रीमद भागवत. अशी या भागवताची असणारी महती आहे. आणि हे असणारं भागवत साप्ताहिक विधीनं, जगातलं पहिलं भागवत साप्ताहिक विधीनं सनकादिक मुनींनी नारद महर्षींना सांगितलं. साप्ताहिक विधीनं बरं का. तशी भागवताच्या 2-3 परंपरा आहेत. कोणापासून आली, कशी आली, काय. सगळ्यात पहिलं भागवत सांगितलं भगवान नारायणांनी भगवान ब्रह्मदेवाला, नंतर भगवान ब्रह्मदेवांनी नारदांना, नंतर नारदांनी व्यास महर्षींना, नंतर व्यास महर्षींना जे भागवत प्राप्त होतं ते भागवत होतं 4 श्लोकाचं. म्हणजे भगवान नारायणांनी सांगितलं 4 श्लोकाचं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवांनी सांगितलं नारदांना 4 श्लोकाचं, नारदांनी सांगितलं व्यासांना 4 श्लोकांचं आणि व्यासांनी या 4 श्लोकांचे केले 18,000 श्लोक. आणि हे 18,000 श्लोक दिले शुकाचार्यांना आणि त्या शुकाचार्यांनी सांगितले राजा परीक्षितीला. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितले, संपूर्ण जगात ती प्राप्त झाली. जगात प्राप्त होऊन त्या ठिकाणी गीता प्रेसमध्ये पोहोचली. गीता प्रेसमध्ये जाऊन तिथं प्रिंटिंग झाली. ती प्रिंटिंग त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचली. पंढरपूरला जाऊन ग्रंथाच्या माध्यमातून माझ्याकडे पोहोचली. माझ्याकडे पोहोचून माझ्या घरामध्ये ती असणारी प्रत आली. माझ्या घरामध्ये आल्याच्या नंतर मी त्याचं वाचन केलं, अध्ययन केलं. तिथून माझ्या डोक्यात आली आणि परत माझ्या डोक्यामध्ये इथं येऊन सांगण्यासाठी गावातील आयोजकांचा फोन आला आणि तो फोन आल्याच्या नंतर कथेचं नियोजन ठरलं आणि मग इथं येऊन मी तुम्हाला पुन्हा हे भागवत सांगत आहे. अशी ही भागवताची परंपरा भगवान नारायणांपासून
टाळी वाजली तर जरा जोरात तरी वाजवा, म्हणजे सांगणाऱ्याला जरा ग्रुप येईल, प्रोत्साहन भेटेल. प्रत्येकानं पण तुम्हाला सांगितलेलं जड तर नाही जाते ना, तसा परमार्थ जड माणसाला जड जातो. लक्षात आलं तर घ्या, परमार्थ जड माणसाला जड जातो. ज्याला जड जातो त्याने समजून घ्या काय असेल. आपल्याकडे रेंज आहे का 5G 4G? कारण काही गोष्टी 5G 4G रेंज असेल तरच डाउनलोड होतात, हे तर होत नाही. पहिलं माझ्या मते 5-7 वर्षापूर्वी कोणतीच रेंज नव्हती. 10-15 वर्षापूर्वी बघितलं तर मग अवघडच आहे. 15 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो, मोबाईल आणला, कुठंच रेंज नाही. मोबाईल डायरेक्ट मी पॅक करून बॅगेत ठेवून दिला. कार्यक्रम झाला का निघालं का बाहेर निघालं वाड्यात गेलं तेव्हा त्याला रेंज प्राप्त होणार, थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर. ह्या सगळ्या गोष्टी कळायला सुद्धा रेंज लागते. जशी मोबाईलला रेंज असते तशी माणसाला सुद्धा रेंज असते. प्रत्येक माणसाची रेंज ठरलेली आहे स्टेप वाईज. आता तिकडे असेल ती 4G 5G ती सोडून द्या, पण माणसाची सुद्धा एक रेंज असते. त्या रेंजनुसार आपल्याला हा परमार्थ जड जातो की हलका जातो हे आपल्या पुण्याईवरती अवलंबून असतं. आणि ज्याला कथा जड जात असेल ना, समजून घ्यायचं आपलं मागच्या जन्मातील काहीतरी असणारं पाप, ते पाप आडवं येत आहेत म्हणून कथा जड जाते. जरी जड जात असेल तरी बसलं पाहिजे. मागच्या जन्मातलं असणारं जे पाप आडवं येतं ना, ते पाप हे श्रवण करता करता भस्मसात होऊन जातं. आणि एकदा का सगळं पाप भस्म झालं की आपोआप कथेची आवड लागते, आपोआप परमार्थाची आवड लागते. माझ्या पद्धत नाही सांगत बरं. ज्ञानोबा राय आपल्या हरिपाठामध्ये आपण सुरुवातीला पहिला जो रूपाचा अभंग घेतो त्याच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, ही असणारी आवड आपलं अनेक जन्माचं सुकृत जर शिल्लक असेल, मागील जन्माचं बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही, बहु पुण्य केले देवा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही, बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही, बहु पुण्य केले देवा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही, बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही, बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मी तुमच्या समोर बसून व्यासपीठावरती बसून तुम्हाला भागवत सांगतो म्हणजे मी लय मोठं झालो असं नाही. काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य शिल्लक आहे म्हणून भगवंताची कथेची नामचिंतनाची आवड लागली. या आवडीनं हा अभ्यास आणि त्याच आवडीमुळं इथं वरती बसून सांगण्याचं असणारं महत् भाग्य. जे भाग्य माझं तेच भाग्य तुमचंही आहे. कारण जे कथा श्रवणा करता आले त्यांचं सुद्धा मागच्या जन्मातील पुण्य समजून चालायचं. तुम्ही जेवढे बसलेले आहात ना सगळ्यांनी समजूनच चालायचं. मागच्या जन्मात 100% आपण काहीतरी पुण्य केलं आणि म्हणूनच आपण इथं बसलेलो आहोत. बहुत सुकृताची जोडी, मागचं सुकृत मागचं पुण्य ते शिल्लक आहे म्हणून विठ्ठली आवडी. त्या भगवंताची असणारी आवड मागच्या असणाऱ्या सुकृतावरती अवलंबून आहे. म्हणून ही असणारी कथा सगळ्यात पहिली सनकादिक मुनींनी नारद महर्षींना सांगितली. एक वेळेस नारद महर्षी, आता ही असणारी कथा नारद महर्षींना सनकादिकांनी का कशी कुठे सांगितली असा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिलं मूळ जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची असणारी कथा जिथं सुरू होते त्या ठिकाणाचं नाव आहे नैमिषारण्य, मूळ कथा बर का. आणि प्रचलित कथा भाग जो आहे कोणी कोणाला सांगितली असा प्रश्न जर विचारला तर भागवत हे शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं असं म्हटलं जातं. पण हा सगळा असणारा संवाद हा कथा भाग मूळ भागवताच्या अनुषंगाने जर बघितलं तर सूत मुनींनी शौनकादी मुनींना सांगितला. कुठे सांगितला? नैमिषारण्य. आपण नैमिषारण्याला गेलेले 100% तर नसतीलच इथं कोणी, पण नाव तर ऐकून आहात नैमिषारण्य. जिथं ही कथा 7 दिवस झाली. बरं नसेल ऐकलं काय ते नैमिषारण्य हे तर कळून घ्या.
एक वेळेस 88,000 ऋषींचा जनसमुदाय एकत्र आला. नुसते 88 नाही बरं का, आपले लोक असतील 88. पण ते ऋषी किती होते? 88,000 ऋषी होते. सगळे एकत्र आले आणि भगवत प्राप्तीचा यज्ञ त्यांना करायचा होता. कुठं करायचा हा प्रश्न होता. म्हणून भगवंताकडे गेले, भगवंताला विचारणा केली, आम्हाला भगवत प्राप्तीचा यज्ञ करायचा आहे, कुठे करावा? मग भगवान परमात्मा आपलं असणारं जे चक्र आहे, काय नाव त्या चक्राचं? सुदर्शन चक्र. ते सुदर्शन चक्र त्यांना देतात, सांगतात माझ्या चक्राच्या पाठीमागे जा. हे चक्र ज्या अरण्यामध्ये 1 निमिषभर थांबेल त्या अरण्यामध्ये तुमचा असणारा यज्ञ चालू करा. आणि मग भगवंताचा असणारे चक्र पुढे, सगळे ऋषी मुनी पाठीमागे. असं करत करत ते चक्र ज्या अरण्यामध्ये थांबलं ते ठिकाण सर्व ऋषी मुनींनी निवडलं आणि त्या ठिकाणावरती सगळ्यांनी भगवत प्राप्तीचा असणारा यज्ञ मांडला. भगवंतानं ऋषी मुनींकरता भगवत प्राप्तीचा असणारं ठिकाण सांगण्याकरता, ठिकाणाचा निर्देश करण्याकरता चक्राला आज्ञा दिली. ज्या अरण्यामध्ये भगवत प्राप्तीचा यज्ञ होणारा होता आणि त्या अरण्यामध्ये 1 निमिषभर भगवंताचं हे चक्र थांबलं, म्हणून त्या अरण्याचं नाव पडलं नैमिष अरण्य. आणि या नैमिष अरण्यामध्ये हे 88,000 ऋषी जमलेले भगवत प्राप्तीचा यज्ञ सुरू करायचा. सांगण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी लागेल ना. जसं तुम्ही ठरवलं कथा करायची, भागवत कथा करायची, पण कोणाला तरी सांगावं लागेल ना की तुम्ही या आणि आम्हाला कथा सांगा, आमच्या गावात कथा करा. जर कोणालाच नाही सांगितलं, तुम्ही म्हणले नाही कथा करायची पण कोणालाच नाही बोलवायचं, कथा करायची पण कोणालाच नाही बोलवायचं, होईल का कथा? नाही. बाहेरचे गावातले जरी कोणी तयार असेल त्यांना कमी सांगावं लागेल ना. जेव्हा आपण त्यांना आमंत्रण देऊ, त्यांना बोलू, तेव्हाच ती कथा त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि या 88,000 ऋषींच्या जनसमुदायामध्ये एक 16 ते 18 वर्षाचे असणारे सूत नावाचे मुनी, त्या मुनींचं आगमन होतं. सगळे असणारे ऋषी मुनी उठून उभे राहतात. उभे राहून सगळे हात जोडून त्यांना वंदन करतात. आणि त्या 16 ते 18 वर्षाचे असणारे सूत मुनी त्यांना उंच आसनावरती बसवतात. वास्तविक पाहता ही जी 88,000 ऋषी होते, हे सगळे कोणी वयानं, कोणी बॉडीनं, कोणी दाढीनं, कोणी केसानं, कोणी नखानं, कोणी उंचीनं, हे सगळे ऋषी मुनी या सूत मुनींपेक्षा मोठे होते. पण तरीही हे सगळे सूत मुनी लहान असताना सुद्धा उभे राहतात, त्यांना वंदन करतात. त्याचं कारण आहे धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धास्तथैव च ते सर्वेपि ज्ञानवृद्धाश्च किंकराः शिष्य किंकरा. कुणी धनानं मोठं असेल धनवृद्धा, कुणी बलानं मोठं असेल बलवृद्धा, कुणी वयानं मोठं असेल आयुर्वृद्धा, तथैव च अजून इतर कोणत्या गोष्टीनं कोणी मोठं असेल. पण धनानं, बलानं, आयुनं, शरीरानं किंवा इतर काही गोष्टींना मोठी असणारी व्यक्ती मोठी नाहीच. मोठं कुणाला म्हटलं जातं? ते सर्वेपि ज्ञानवृद्धाश्च, जे ज्ञानानं वृद्ध आहेत, ज्याच्याकडे ज्ञान जास्त आहेत, त्याला शास्त्रानं मोठं म्हटलेलं आहे. म्हणून सूत मुनी यांच्यामध्ये ज्ञानानं मोठे होते. म्हणून सूत मुनींना त्या ठिकाणी त्यांचं आगमन झाल्यावरती त्यांचं स्वागत केलं आणि सुंदर अशा प्रकारे आसनावरती बसवलं. आणि आसनावरती बसून त्यांना विनवणी करून सुंदर अशा प्रकारे आपल्या गुरुदेवांचा जय जयकार करू लागले. गुरुदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी सर्वांनी बसल्या बसल्या जसं 88,000 ऋषींनी आपल्या समोर आसनावरती विराजित असणारे सुतजी महाराज त्यांना वंदन केलं, तसं आपणही आपल्या आपल्या मनामध्ये आपल्या गुरुचं स्मरण करून टाळी वाजवून भजन करायचं आहे सर्वांनी मोठ्या प्रेमानं. सर्वांची काळजी घ्या.
श्रीमद् भागवत महापुराण की हे नामचिंतन फक्त आम्हीच केलं पाहिजे असं नाही, तुम्ही जर आहात नाचता नाचता तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे काय, तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो अरे तुम भी तो बोलो राधे हम भी तो बोले राधे हम भी तो हम कर बोले राधे 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 श्री राधे। फक्त तुम्ही आम्हीच करतो यात नवं नाही बरं, स्वतः ब्रह्मदेव विष्णू सगळ्यांनी हे नामचिंतन केलं। ब्रह्मा बोले राधे राधे विष्णू बोले राधे राधे, फक्त माणसांनी भजन केलं यात नवल नाही, ब्रह्मा विष्णूंनी भजन केलं यात नवल नाही। हे असणारं भजन भगवंताची असणारी आराध्या राधा राणी हिचं असणारं भजन गायांनी पण केलं आणि त्या बछड्यांनी सुद्धा केलं। कसं? गैया बोले राधे राधे बछड़े बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे बछड़े बोले राधे राधे, गैया भी बोले राधे बछड़े भी बोले राधे, गैया भी बोले राधे बछड़े भी बोले राधे। मधल्यांनी काय नाही
राधे 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 कृष्ण से मिला दे राधे 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 कृष्ण से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 कृष्ण से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे सूरज बोले राधे राधे चंद्रा बोले राधे राधे सूरज बोले राधे राधे चंद्रा बोले राधे हाँ सूरज भी बोले राधे चंद्रा भी बोले राधे भी बोले राधे हाँ सब तारांगण मिल बोले राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे ताली ताली सर्वांची ताली राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण से मिला दे ताली ताली सर्वांची राधे 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 रानी सरकार श्रीमद् भागवत महापुराण नमो भगवते वासुदेवाय हरि ओम शांति शांति शांति। म्हणून अशा प्रकारे सनकादिक मुनींनी नारद महर्षींना 7 दिवसाची साप्ताहिक कथा सांगितली। हरिद्वार नामक असणारा क्षेत्र, तिथं आनंद घाट नावाचा असणारा घाट, या असणाऱ्या घाटावरती सनकादिक मुनी नारद महर्षींना कथा सांगतात। का सांगतात? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची मूर्छा घालवून त्यांना पूर्ववत करण्यासाठी। आता हा काय वृत्तांत आहे? नारद महर्षी आणि सनकादिक मुनी ज्यावेळेस भेटले, नारद महर्षी चिंताक्रांत होते। चिंतेचं कारण विचारलं। नारद महर्षी सांगतात, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मी फिरलो, फिरत फिरत पृथ्वीवरती आलो, पृथ्वीवरती यमुना मैयाच्या तीरावरती आलो। मला असं वाटलं पृथ्वीवरती इतरत्र नाही समाधान मिळालं, कमीत कमी यमुना मैयाच्या तीरावरती जिथं भगवंतानं बाल्य अवस्थेत लीला केल्या त्या ठिकाणावरती तरी मला समाधान भेटेल। म्हणून तिथं गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर एक स्त्री अशी बसलेली होती। ती असणारी स्त्री तरुण होती आणि तिच्या मांडीवरती झोपलेले 2 तिचे असणारे मुलं वृद्ध होते। तुम्ही असं कधी बघितलं? आई तरुण आहे आणि मुलं वृद्ध आहेत, असं होईल कधी? कथेत झालं। आणि मग नारद महर्षी म्हणतात, मी तिथनं चाललो होतो, जात असताना त्या स्त्रीनं मला आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशः। अहो साधू, कुठे चालला? अहो जरा थोडस थांबा आणि माझ्या असणाऱ्या दुःखाचं निवारण करा। अहो साधू संतांच्या भेटीनंतर सामान्य जीवाचं निश्चितच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। संत दर्शनी हा लाभ
पद्मनाभ जोडियेला. भगवान परमात्म्याची प्राप्ती तुमच्या दर्शनानं होते. अहो माझी छोटीशी शंका आहे, छोटस दुःख आहे, त्या दुःखाचं निवारण तुम्ही करा. मग नारद महर्षी जवळ जातात, परिचय विचारतात. ते सांगते अहम भक्तिरीती ख्याता इमौमेतन योमतो. मी कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी माझा जन्म झाला. द्रविड देशामध्ये थोडी थोडी वाढले, कर्नाटकामध्ये अजून वाढले, महाराष्ट्रामध्ये आले आणि गुर्जरे जीर्ण तामगता गुजरातमध्ये गेले, जीर्ण झाले. संपूर्ण भक्तिमातेनं तिचा परिचय दिला. हे दोन्ही माझे असणारे इमोमेव तनयोमतो, हे दोन असणारे माझे पुत्र आहे. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आणि या कलियुगाच्या दुष्प्रभावामुळं ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झालेले आहेत आणि भक्तिमाता तरुण आहेत. आत्ताच उदाहरण घ्या, तुम्ही सगळ्यांनी भक्तीच्या आनंदामध्ये सगळे नाचलेत, बरोबर. पण जे नाचलेले आहेत त्यांना जर सांगितलं वरती अंकथा सांगा, जमेल? किंवा जे नाचले त्यांना सांगितलं आता इथं वरती या, इथं कथा ऐकायची, रोज काम धंदा सगळ्या गोष्टी सोडून द्यायचा, वैराग्य संपादन करायचं आणि इथं थांबायचं, जमेल कुणाला? रोजच्या रोज 7 दिवस आपले काय आहे ते 3 दिवस. म्हणजे वैराग्यही नाही, ज्ञानही नाही. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झालेले आहेत आणि भक्तिमाता तरुण आहे. मग ती वृद्ध झालेले ज्ञान आणि वैराग्य भक्तिमातेच्या मांडीवरती पडलेले होते. भक्तिमातेनं सांगितलं माझे असणारे हे जे 2 पुत्र आहेत, जे निश्चेष्ट अवस्थेत आहेत, यांची ही असणारी निद्रा घालवा, यांची असणारी शुद्ध हरपलेली आहे, यांची हरपलेली शुद्ध परत आणून द्या, यांना शुद्धीमध्ये आणा. नारद महर्षी अनेक तऱ्हेचे प्रयत्न करतात, ज्ञान आणि वैराग्य शुद्धीत येत नाहीत. नारद महर्षी वेदाचे पाठ करतात, तरीही ज्ञान वैराग्य शुद्धीत येत नाही. आणि मग नारद महर्षी गीतेचा पाठ करतात. गीते पाठेर मुहुर्मुहु, परत 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 गीतेचा पाठ करतात. पण गीतेच्या पाठाच्या प्रभावानं ज्ञान आणि वैराग्य उठून बसायचे. पण गीतेचा पाठ बंद पडला का पुन्हा निश्चिष्ट व्हायचे. नारद महर्षींनाही प्रश्न पडला काय करावं नेमकं. मग नारद महर्षी तिचा निरोप घेतात आणि सांगतात तुझ्या असणाऱ्या शंकेचं समाधान, तुझी असणारे अडचण निवारण करण्यासाठी मी पुन्हा येईल. मला सध्या जाऊ दे, तुझ्या असणाऱ्या अडचणीचं समाधान ते शोधण्यासाठीच मी जात आहे. आणि मग नारद महर्षी जातात. अनेक साधू ऋषी मुनी सर्वांना विचारतात, कुणाकडे उत्तर भेटत नाही. आणि ज्यावेळेस विशालापुरी बद्रीधामामध्ये सनकादिक मुनी आणि नारद महर्षी यांची जी भेट झाली होती, मी मगाशी सांगितलं, नारद महर्षी चिंताक्रांत होते. सनकादिकांनी विचारलं, त्यावेळेस नारद महर्षी हा सगळा वृत्तांत सांगत होते. मी सगळीकडे फिरलो, वृंदावनात गेलो, यमुना तटी गेलो, तिथं भक्तिमाता भेटली, ज्ञान वैराग्य निश्चिष्ट अवस्थेत दिसले आणि त्यांना पूर्ववत अवस्थेत आणण्यासाठी उपाय मी शोधत होतो, उपाय मला भेटेना, म्हणून मी चिंताक्रांत आहे. ही चिंता नारद महर्षींनी सनकादिकांना सांगितली. आणि मग सनकादिक मुनी म्हणतात एवढंच ना, तुमच्या शंकेचं समाधान लगेच इथं आहे. भक्ती ज्ञान वैराग्य यांना पूर्ववत करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी या जगामध्ये एकच उपाय आहे आणि तो असणारा उपाय म्हणजे श्रीमद भागवत. आता हे सगळे होते कुठं? बद्रीधामाला, सगळ्यात वरती. भक्तिमाता ज्ञान वैराग्य कुठं होते? वृंदावन, यमुना मैया. मग सनकादिक मुनी आणि नारद महर्षी यांनी काय, सनकादिकांनी नारदांना सांगितलं असं करा, आम्हालाही पूर्ण खाली यमुना मैयाच्या तीरी येणं एवढं सोपं नाही आणि त्यांनाही डायरेक्ट एवढं वरती आणणं शक्य नाही. असं करा, आम्ही थोडंसं पुढे येतो आणि त्यांना थोडंसं पुढे आणा. म्हणजे थोडक्यात वाड्याला कोणीतरी आहे, इथं कोणीतरी आहे, त्यांची भेट घ्यायची आहे. एकाला जर जायचं म्हणलं तर एकाला सगळा प्रवास काढावा लागेल, जास्त त्रास होईल. त्याच्यापेक्षा असं करा, त्यांना थोडंसं पुढे बोलवा ना, आपण थोडंसं पुढे जाऊ, अशा पद्धतीनं. म्हणून बद्रीधामावरून सनकादिक मुनी हरिद्वारला आले आणि यमुना मैयाच्या तीरावरून वृंदावनातून भक्ती ज्ञान वैराग्य थोडेसे वरती म्हणजे हरिद्वारला गेले. आणि हरिद्वारला आनंद घाट नावाच्या असणाऱ्या त्या घाटावरती सनकादिक मुनींनी भक्ती ज्ञान वैराग्य यांची असणारी शुद्ध परत आणण्यासाठी, त्यांना पूर्ववत करण्यासाठी 7 दिवस ही असणारी भागवत कथा सांगितली. जगातली पहिली 7 दिवस होणारी ही भागवत कथा सांगणारे वक्ते होते 4 आणि ऐकायला यजमान म्हणून बसलेले होते 1. आता सध्यावरती सांगायला कोण बसलेले? मी किती आहे? एकटाच आहे. बाकीचे समजा साथीला आहेत. सांगणारा मी एकटा आहे. जगातली जी पहिली साप्ताहिक विधीनं कथा झाली, सांगणारे 4 होते. त्यांचं झालं का ते सांगायचे, त्यांचं झालं का दुसऱ्या. हे 4 कोण होते? सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. अशी हे 4 सनत कुमार कथा सांगायचे. नारद महर्षी ऐकायचे. भक्ती ज्ञान वैराग्य आणि इतर ऋषी मुनी त्या ठिकाणी जमले. आणि अशा पद्धतीनं सुंदर अशा प्रकारे 7 दिवस सनकादिक मुनींनी नारद महर्षींच्या करवी नारद महर्षी भक्ती ज्ञान वैराग्य आणि इतरांना ही कथा सांगितली. भक्ती ज्ञान वैराग्य पूर्ववत झाले. कशानं? श्रीमद भागवत कथेनं. थोडक्यात आता तुम्ही भजनामध्ये नाचलात, भक्ती द्विगुणित झाली, आनंदित झाली, बरोबर. कथा श्रवण केली,
भगवंत आणि भगवंताचे भक्त यांची कथा श्रवण केली म्हणजे कथेचं ज्ञान आहे तुम्हाला झालं. कथेचं ज्ञान झाल्याच्या नंतर काहीतरी समजा 3 दिवस कथा झाल्याच्या नंतर कुणीतरी एखाद्या व्यक्तीने 1 वर्षभर नियम असा केला की आपण कथा ऐकली, कथा श्रवण केली, आपण भागवत आणूया आणि घरी वाचन चालू करूया. वाचता येत नसेल नुसतं भागवत आणूया, घरी फक्त आपण त्याचं दर्शन घेत जाऊया. असा जरी नियम एखाद्यानं केला तर ते त्याला प्राप्त होणारं वैराग्य आहे. म्हणजे श्रवणानं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्राप्तीनं आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या सगळ्यांची वृद्धी जर कशानं होत असेल, श्रीमद भागवतानं होते. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर कथा सांगतायत, मग आम्ही ग्रंथ घरी कशाला आणायचा? आपल्याच गावातील असणारे सद्ग्रस्त म्हणजे गुरुनाथ धुबेले, ज्यांना मी गुरे भाऊ म्हणतो, त्यांचं लग्न झालं तेव्हा, जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्नानंतर दोघही पती पत्नी शिबिराला हजर होते. भजन असेल, हरिपाठ असेल, सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असायचा. आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पर्वणी मला प्राप्त झाली. ती म्हणजे पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाच्या समोर श्रीमद भागवत कथा सांगण्याचा योग त्यांच्यामुळे प्राप्त झाला. एकदा माझ्या वतीनं त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या. आता माझ्या मुद्द्याकडे येतो मी. हा विषय का घेतला? त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस पंढरपूरला कथा झाली, वाशिमचे सगळे असणारे मंडळी 5 ते 6 लाख जरा त्यांच्या तिथं पंढरपूरला आलेल्या. तिथं सुंदर अशा प्रकारे कालिका देवीचा मठ आम्ही 1 सत्र मठात घ्यायचो आणि 1 सत्र पांडुरंगाच्या मंदिरात घ्यायचो. तिथल्या कथेमध्ये कथेची महती कळाल्याच्या नंतर मागच्या वर्षी जवळजवळ 10 ते 15 व्यक्तींनी भागवत आपल्या घरी आणले आणि आता ह्या वर्षी पुन्हा कथेचा योग प्राप्त झाला. पुन्हा कथा झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी सांगितलं महाराज आम्ही वाचली बरं का, आम्ही 21 दिवसात भागवत पूर्ण केलं. काही म्हटले महाराज आम्ही अखंड वाचन चालू केलेलं आहे. आणि तुम्ही म्हटले ते खरं ठरलं बरं का. ज्या गोष्टीच्या सिद्धीसाठी किंवा जे प्राप्त करण्यासाठी भागवत वाचलं ना, त्या नियमानं, त्या साधनेनं, त्या विधीनं जर भागवत आपण घरी केलं तर आपल्या घरातील आपल्यातील सगळ्या प्रकारचे दोष जातात आणि दोष गेल्याच्या नंतर आपण ज्या सुखाची अपेक्षा करतो ते सुख आपल्याला प्राप्त होतं. उदाहरणार्थ पितृदोष असेल, तुमच्या घराचा दोष असेल, एखाद्या ग्रहाचा दोष असेल, एखाद्या नक्षत्राचा दोष असेल. तुम्ही म्हणाला तर हे कसले दोष आले नेमके? नक्षत्र दोष माहित आहे कुणाला? नक्षत्र दोष आपण म्हणतो बघा, कधी कधी एखादा पोरग किंवा पोरगी फारच विचित्रपणा करतात. फारच बोलणं असेल, चालणं असेल, वागणं असेल, शिव्या देणं असेल, घाण बोलणं असेल, विचित्र काहीतरी एकदमच फार विचित्रपणा. आपण काय म्हणतो, अरे कोणत्या नक्षत्रावर जन्मला काही नाही म्हणतात का तुमच्याकडे असं? किंवा याचा जन्म अमावस्याचा आहे काय? ते जे शब्द आहे, त्या ज्या म्हणी आहे ना, त्या व्यर्थ नाहीत बरं, त्याला काहीतरी अर्थ आहे. कोणत्या नक्षत्रावर जन्मलं म्हणजे आश्लेषा नक्षत्र असेल, मूळ नक्षत्र असेल, या नक्षत्रावरती जन्मलेले मुलं सगळ्यांना त्रास देतात, अतिशय विचित्र असतात. ज्यांच्या ज्यांच्या कुंडल्या काढलेल्या असतील ना, कुंडली जाऊन चेक करा फक्त आपला जन्म कोणत्या नक्षत्राचा आहे. सगळे 27 नक्षत्र आहेत. हे 27 नक्षत्र म्हणजे चंद्राच्या 27 पत्न्या आहेत. आणि या 27 नक्षत्रापैकी काही नक्षत्र जन्माकरता चांगले आहेत, काही नक्षत्र जन्माकरता वाईट आहेत. काही नक्षत्र मृत्यू करता चांगले आहेत, काही नक्षत्र मृत्यू करता वाईट आहेत. म्हणजे ते नक्षत्र असताना जर जन्म झाला आणि ते नक्षत्र जर वाईट असलं तर त्या वाईट नक्षत्राचा प्रभाव त्या मुलावर किंवा मुलीवर होतो आणि त्याचा त्रास इतरांना होतो. आपण म्हणतो बघा, आमच्या व्यक्तीचा त्याचा सासू सासऱ्यांना खूप त्रास आहे. खरंय बरं का महाराज, आपल्या ज्योतिषशास्त्र हे आपलं एवढं प्रगत आहे की आपला मृत्यू कधी होणार, केव्हा होणार, कसा होणार, सगळं इतंभूत ज्योतिषशास्त्रामध्ये निघतं. फक्त सांगणारा तेवढा अभ्यासू असणं गरजेचं आहे. आपलं लग्न कधी होणार, कुठे होणार, कोणत्या मुलाशी होणार, कोणत्या मुलीशी होणार, होणार की नाही होणार, झाल्यावर जमेल की नाही जमेल, का नुसतेच भांडणं होतील, का आनंदानं राहतील, आपल्याला नोकरी कधी लागेल, पैसा इन्कम कधी चालू होईल, या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती निघते. फक्त सांगणारा ज्ञानी असावा. दुसरी महत्वाची गोष्ट, आपली जन्मवेळ, जन्म तारीख, तिथी, ठिकाण या गोष्टी ॲक्युरेट असाव्यात. या गोष्टी जर 100% ॲक्युरेट असतील तर सांगितलेलं भविष्य योग्य ज्योतिषाचार्यानं जर सांगितलं, योग्य अभ्यासपूर्वक जर सांगितलं तर ते असणारं सगळं ज्योतिष भविष्य जसंच्या तसं खरं ठरतं. आपण म्हणतो बघा, त्या बामणाकडे गेलो तिकडे काही खरं नाही, पण ह्या बामणाकडे गेलो ना त्यांनी सगळं खरं खरं सांगितलं. आता ते खोटं सांगतात आणि हे खरं सांगतात,
हा भाग नसतो. ज्यांच्याकडून आपल्याला खोटं सांगितलेलं ऐकू आलं, एक तर त्यांचं गणित कच्चा किंवा आपण दिलेल्या गोष्टी, काळ, वेळ, जन्म, ठिकाण या गोष्टी चुकीच्या. ज्यांनी ॲक्युरेट सांगितलं त्यांच्याकडे आपली माहितीही योग्य पोहोचली आणि त्यांनी सुद्धा त्यांचं गणितशास्त्र, ज्योतिषशास्त्र त्याचा अभ्यासपूर्वक आपल्या असणाऱ्या कुंडलीचा अभ्यास करून आपल्याला सगळं सांगितलं. त्याच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी योग्य. म्हणून काही नक्षत्र जन्माकरता चांगले, काही नक्षत्र जन्माकरता वाईट. म्हणून हे नक्षत्र सुद्धा बघणं गरजेचं आहे. जसं जन्म करता, आता काही नक्षत्रावरती जन्मलेल्या व्यक्तींच्या अनुषंगाने जर बघितलं, काही नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती आई करता चांगली नसते, काही नक्षत्रावरती जन्मलेली व्यक्ती वडिलांकरता चांगली नसते. माझ्याकडे सगळं आहे बरं, म्हणजे नुसतं पुस्तक नाही, मोबाईलमध्ये मी सगळं हा डाटा सेव्ह करून ठेवलेला आहे. कुणाला जर माहितीच पाहिजे असेल आपला जन्म कोणत्या नक्षत्रावर आहे आणि ह्या नक्षत्रावर असल्याच्या नंतर आपला त्रास कोणाला आहे ते लगेच कळतं याच्यावरून आपल्याला. काही नक्षत्रावरची व्यक्ती सासू सासऱ्यांना त्रास देते, काही नक्षत्रावरची व्यक्ती भाऊ बहिणी यांना त्रास देते, काही नक्षत्रावरची असणारी व्यक्ती आजी आजोबा यांना त्रास देते. काही नक्षत्रावरती जन्मलेले, जसं मूळ नक्षत्र, आश्लेषा नक्षत्र याच्यावरती जन्मलेले मुलं साऱ्या गावाला त्रास देतात. मग आता तुम्ही समजून घ्या, असे जर कोणी असतील समजून घ्यायचं या नक्षत्रावरचे हे असणार. आपला कथाभाग कुठे चालू होता, कुठे होतो आपण? कुठं? थोडं मोठ्या संकादिक आणि नारद म्हणून कथा चालू होती. कुठे तुम्हालाच माहिती मला. हरिद्वार, आनंदगार, सुंदर अशा प्रकारे भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची मूर्छा गेली आणि ते पूर्ववत झाले. आणि अशा पद्धतीनं सनकादिक मुनींनी नारद महर्षींना भक्ती, ज्ञान, वैराग्य पूर्ववत करण्यासाठी कथा सांगितली आणि ते पूर्ववत झाले. अशी ही या असणाऱ्या कथेची महती आहे. आणि याच पद्धतीनं जर विचार केला, आपलं असणारं धर्मशास्त्र, आपलं असणारं ज्योतिषशास्त्र याचा आधार घेऊन आपल्या जीवनामध्ये जर त्याचं अवलंबन केलं. आता धर्म, शास्त्र ह्या गोष्टी आम्हाला माहित नाही महाराज, तर माहिती द्यायचं नेमकं धर्म कशाला म्हणतात, शास्त्र कशाला म्हणतात. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं, आपल्या भविष्याच्या दृष्टीनं योग्य असणाऱ्या गोष्टींचे योग्य नियम आपल्या गेलेल्या पूर्वजांनी, साधू संतांनी जे घालून दिलेत याला म्हणतात धर्मशास्त्र. मग काही गोष्टी धर्मानं वागायच्या असतात, काही गोष्टी शास्त्रानं वागायच्या असतात. आणि याचं असणारं पालन हे करणं जे आपल्याला सांगून गेले ते कोण? साधू संत. आणि त्यांच्याच असणाऱ्या मार्गावरती आपण चालत गेलं पाहिजे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कारण का? मार्ग दाहुनी गेले आधी दयानिधी संत ते. हे दयानिधी असणारे संत आपल्याला मार्ग दाखवून गेले. आणि याच साधू संतांच्या करवी असणारं भागवत सुद्धा शुकाचार्यांच्या करवी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. का हो? नारद महर्षींनी सनकादिक मुनींना भागवत सांगितलं, 7 दिवसाचं भागवत सांगितलं. मग हे भागवताच्या अनुषंगानं तुम्ही एवढं महात्म्य सांगतात की देवतांच्या अमृतापेक्षा सुद्धा तुमचं असणारं भागवत श्रेष्ठ आहे. भागवत श्रवणाच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान, वैराग्य पूर्ववत झाले. भागवत श्रवणाच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे पाप जातात. भागवत श्रवणाच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे दोष जातात. मग भागवताचं श्रवण केल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं खरंच कल्याण झालं किंवा त्याचा उद्धार झाला, हा साधा एखादा दाखला आहे का? महाराज म्हणतात हो, आपल्या पुराणामध्ये दाखला आहे. मग तो दाखला देतात. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. छोटीशी कथा आहे, कथा तशी भरपूर मोठी आहे, पण अगदी शॉर्टकट, फक्त आपल्याला सिद्धांताकडे जायचं आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, सगळ्या गोष्टी देवानं त्याला दिलेल्या. शरीर असेल, धन दौलत संपत्ती, जमीन जुमला, सगळ्या गोष्टी परिपूर्ण प्रमाणात त्याला प्राप्त. एकाच गोष्टीची कमतरता होती. जसं राजा दशरथ स्वतः भगवान परमात्म्याचे असणारे पिता, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण, एकाच गोष्टीची कमतरता. पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, सर्वम दुःखाय कल्पते. सगळ्या प्रकारच्या सुखांची प्राप्ती आहे, फक्त एकच सुख नाही. कोणतं? संतती प्राप्ती नाही. पुत्र हिनस्य मे राज्यम, पुत्र प्राप्ती नाही. त्याच प्रकारे आत्मदेव नावाचा ब्राह्मण संतती प्राप्त नाही म्हणून दुःखी होता, कष्टी होता.
एवढंच नाही, रडत होता, नुसता रडला नाही, रडून रडून थकला, संसाराला कंटाळला आणि कंटाळून वनामध्ये निघून गेला आणि वनात जाऊन तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. पण तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असताना हे विचार त्याच्या डोक्यात सुरू असताना तिकडनं एक साधू महाराज आले. साधू महाराजांचा महिमा माहित होता म्हणून गेला, त्यांच्या चरणावरती दंडवत घातला. याचा चेहरा बघून साधूंनी विचारलं, तुम्ही तर ब्राह्मण कुळातील दिसतात, हे ब्राह्मण तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का रडत आहात तुम्ही? त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मणांना आपली संपूर्ण कहाणी सांगितली. त्यावेळेस साधू महाराज त्याला समजावून सांगतात की बाबा, पुत्र प्राप्ती नाही म्हणून तू दुःखी आहेस. तसं जर बघितलं ना, या जगामध्ये सगळं जग, सगळे लहान असो मोठे असो, राजा असो रंक असो, सगळे दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. संसारात पडलेले असतील, फलकट तो संसार, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सगळीकडे दुःखच आहे, तू कशाला पुत्र नाही म्हणून दुःख करतो? नाही म्हणे बाबा, देवाने मला सगळं काही दिलं, पण असं नको करायला पाहिजे होतं. एक तरी मुलगा मला पाहिजेत होता, आणि मला मुलगा नाही ना, संतती नाही म्हणून मी कंटाळलो. माझा संपूर्ण जीवनाचा त्याग करून, संपूर्ण संसार प्रपंच पत्नी सगळ्याचा त्याग करून वनात आलो. आणि महाराज, आता मला तुमच्या कृपेनं जर संतती प्राप्ती होणार असेल तर ठीक, नाही तर तुमच्याच पायावरती डोकं आपटून मी या ठिकाणी आत्महत्या करेल. आता महाराजांना प्रश्न पडला. आधीच ब्राह्मण आपल्याकडे आला, शंका सांगितली, दुःख सांगितलं. दुःख सांगून सुद्धा आपल्याकडून जर याच्या दुःखाचं निवारण झालं नाही तर जग काय म्हणेल? एका साधूच्या पायावरती डोकं आपटून आपटून एक ब्राह्मण देवता गेले, परंतु साधूंना दया आली नाही किंवा त्यांचं असणारं संकट दूर केलं नाही. साधू महाराजांना प्रश्न पडला. साधू महाराजांनी डोळे लावले, ध्यानस्थ झाले आणि अंतर्ज्ञानानं बघितलं याच्या आयुष्यामध्ये संतती प्राप्ती आहे की नाही. आणि मग अंतर्ज्ञानानं बघितल्याच्या नंतर साधू महाराज त्याला सांगतात, हे ब्राह्मण, अंतर्ज्ञानानं मी बघितलं, अरे तुला याच जन्मात नाही, सप्त जन्म कृतम पापम पुत्र नैवच नैवच, तुला 7 जन्मामध्ये तू केलेल्या पापामुळं किंवा तुझ्या असणाऱ्या काही कर्मामुळं याच जन्मात नाही, इथून पुढच्या 7 जन्मात सुद्धा तुला संतती प्राप्ती नाही. त्या मुलीला खाली बसवा बरं, कारण सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. बसून घे बाळा खाली. याच जन्मात नाही, इथून पुढच्या 7 जन्मात तुला संतती प्राप्ती नाही. ओक्साबोक्षी दसा रडायला लागला. महाराज, महाराज, एका जन्मामध्ये मला संतती प्राप्ती नव्हती, आहे या जन्मात संतती प्राप्ती नव्हती, म्हणून मी एवढा दुःखी झालो की मी वनामध्ये निघून आलो आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालो. महाराज, एका जन्मात संतती प्राप्ती नाही म्हणून एवढा दुःखी झालो की आत्महत्या करायला आलो, आणि तुम्ही सांगितलं इथून पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा संतती प्राप्ती नाही. एकपट दुःख होतं ते काही कमी होतं का? आता तुम्ही जे सांगितलं या माध्यमातून माझं दुःख 7 पटीनं वाढलं. अगोदरच मी आत्महत्या करणार होतो ना, नाही, आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आता याच ठिकाणी तुमच्या पायावरती डोकं आपटून मी माझा देह समर्पित करतो, इथंच जीव देतो. त्याचे ते बोल ऐकल्याच्या नंतर साधूंना सुद्धा दया आली. आपल्या झोळीमधून त्यांनी एक चणू काढला, एक फळ काढलं आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या हातामध्ये दिले. हे बघ, तुझ्या असणाऱ्या प्रारब्धामध्ये, तुझ्या प्राक्तनामध्ये तुला संतती प्राप्ती तर नाहीच, पण हे बघ, तुझी इच्छा आहे, तू माझ्या पायावरती त्या ठिकाणी जीव देतो आहे, म्हणून हे फळ मी तुला देतोय. मी तुला काही नियम सांगतो, हे सगळे नियम तुझ्या पत्नीला सांग आणि हे असणारं फळ पत्नीला खायला दे. आणि मग तो आत्मदेव ब्राह्मण ते फळ देतो, घरी जातो. ते फळ खाल्याच्या नंतर सगळे फळ खायचं, कसं खायचं आणि त्याचे असणारे नियम सगळ्या गोष्टी आपल्या असणाऱ्या पत्नीला सांगतो. फळ पत्नीच्या स्वाधीन करतो, निघून जातो. पत्नीला प्रश्न पडला, न जाणो कोणी कोणत्या बाबांना फळ दिलं आणि कोणत्या नाही. फळ खाल्याच्या नंतर नेमकं काय होईल काय नाही सांगता येत नाही. झालेच गरोदर तर समजा पुढे चालून 9 महिने 9 दिवस तो गोळा पोटामध्ये वागवायचा. ठीक आहे, आई होण्याचं सुख तर भेटेलच भेटेल, परंतु एवढं मोठं दुःख कोण पेलवेल? आणि ती असणारी त्याची पत्नी, तिचं नाव होतं धुंदुली, तार्किक होती, तार्किक. आणि माणूस जर तार्किक असेल ना,
एखादी गोष्ट करायच्या संदर्भात त्याला जर सल्ला विचारला, पॉझिटिव्ह तर नाही सांगणार काही, मग ते असंच झालं मग, नाही पण ते तसंच झालं मग, नाही सक्सेस झालं मग, झालं वाटुळं मग, नकारात्मक सोच तार्किक माणसाचा. म्हणून साधू संतांचे प्रमाण सुद्धा आढळतात. तार्किकाचा टाका संग आणि पांडुरंग स्मराहो. ती तार्किक होती, तिने विचार केला, न जाणं पुढे चालून मी गरोदर झाले. गरोदर झाल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस हा गोळा पोटामध्ये वाढवायचा. यदा कदाचित जर त्या ठिकाणी पृथ्वीला काही हादरा बसला, भूकंप वगैरे झाला आणि भूकंप झाल्याच्या नंतर जर या असणाऱ्या भिंती हादरल्या, घर पडलं, घर पडू लागल्याच्या नंतर घरातील लोक, दुसऱ्या घरातील लोक सगळे धावत पळत बाहेर येतील. पण मला हे सगळं असणारं मोठं पोट घेऊन बाहेर पडता येईल का? नाही, मला या फंद्यात पडायचंच नाही. पुन्हा अजून दुसरा एक तर्क आला, यदा कदाचित गावामध्ये जर दरोडा पडला, बाकीचे सगळे असणारे लोक पटपट आपल्या घराच्या बाहेर येतील आणि इकडे तिकडे पळून जातील. मला तर पळता येणार नाही, मी त्या असणाऱ्या दरोडेखोरांच्या तावडीत सापडेल. असे अनेक तर्क तिच्या मनाला शिवले. तिनं विचार केला, हे फळ खायचंच नाही. तिनं तिच्या एका मैत्रिणीला बोलून घेतलं, तिला सगळा वृत्तांत सांगितला. तिची मैत्रीण म्हटले, काही काळजी करू नको, तुझ्या घरी देवानं खायला भरपूर दिलं पण खाणारे नाही, माझ्या घरी खाणारे भरपूर पण खायला दिलं नाही. लीलाची ही देवाची तुम्ही बघा. वाड्याला यात्रा कधी असते बरं? यात्रा असते ना, होती ना यात्रा? यात्रेला गेलेले तुम्ही? वाड्याला असेल, त्र्यंबकला असेल, कुठं असेल, यात्रेत बघा तुम्ही, दोघच नवरा बायको त्या यात्रेमध्ये धंदा पाणी करतात. कसला धंदा? अगदी साधा. ते फुगे जे असतात का, छोटासा पंप, त्या पंपानं त्या फुग्याला हवा भरायची आणि ते फुगे लावून द्यायचे. असे मी माझ्या डोळ्यानं बघितलेली घटना सांगतो महाराज. मागच्या वर्षी आमची गावची यात्रा आणि सहज आमचा छोटासा मुलगा म्हणून आणि गावात चौरंगीनाथाचं अधिष्ठान आहे, दर्शनाला म्हणून आम्ही गेलो. आता गावात जाताना आमच्या मारुती मंदिरापासून चौरंगीनाथ मंदिर म्हणजे त्या मंदिरापर्यंत जाणारा रस्ता, त्या संपूर्ण रस्त्याला ती यात्रा. यात्रेत फिरत असताना तर यांचं चाललं बाकीचं खरेदी वगैरे, माझं आपलं चाललं निरीक्षण, ऑब्झर्वेशन. शाळेच्या कडाला एक दुकान होतं, 2 जण नवरा बायको महाराज त्या पंपानं फुग्याला हवा भरायचे, ते फुगे तिथं टांगायचे, 5 रुपयाला 10 रुपयाला फुगा विकायचे. एका बाजूला ती महिला उभी, एका बाजूला हा माणूस उभा, 2 असे बांबू रवलेले, त्याला मध्ये दोरी बांधलेली, त्याला ते फुगे अटकवलेले, काही फुगे साईडला ठेवलेले. त्याच्याच बाजूला तिथं वरती लाईट लावलेला, लाईटच्या बाजूला एक मोठी सतरंजी टाकलेली, सतरंजीवरती 6 ते 7 मुलं झोपलेली. किती म्हणजे खायला काही नाही, खाणारे लीलाचे भगवंताची. बघा तुम्ही, काही काहींच्या घरामध्ये भरपूर श्रीमंती भरपूर आहे पण वारसदारच नाही. हे सगळे ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ असतात. म्हणून तिची जी मैत्रीण होती, ती असणारी मैत्रीण म्हणते, माझ्या घरी खाणारे भरपूर आहेत पण खायला काही नाही. असं कर, तुझ्या पतीनं तुला हे फळ दिलं ना, तू हे फळ आपण काय करू, गाईला खाऊ घालू आणि तू गरोदर आहेस असं भासवू आणि मलाही दिवस राहिलेले आहेत. ज्यावेळेस मी प्रसूत होईल, माझं असणारं बाळ मी तुला देईन, बदल्यात तू मला काहीतरी धन वगैरे पैसा अडका दे. माझे पती सुद्धा खुश होतील. आमच्या घरात खायला काही नाही, तुझ्या या धनाच्या माध्यमातून आमच्या घराची थोडी सुबत्ता होईल आणि तुझीही असणारी अडचण, तुझंही असणारं संकट दूर होईल. आणि मग त्या दोघींनी मिळून ते ठरवलं. हिनं काय ते फळ खालं नाही, फळ गायला खाऊ घातलं आणि हिनं फक्त चिरगुट घालून वाढविले पोट, गर्भार बोबाट जना माझी. फक्त दिवस राहिले असा बोबाट करून गेला, चिरगुटे घालून पोट फक्त वाढलं असं दाखवलं. असं करता करता 9 महिने 9 दिवस झाले. ते असणारं फळ ज्या गायीला खाऊ घातलं होतं त्या गायीला एक पुत्र झाला आणि गायीला झालेला पुत्र त्याचे असणारे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. तदनंतर कालांतरानं हिच्या मैत्रिणीला एक मुलगा झाला. तो इला झाला असं दर्शवलं आणि हिचा मुलगा आहे असं दर्शवलं. नीला काही काम वगैरे करता येणार नाही म्हणून ती मैत्रीण हिच्या घरी दासी म्हणून कामाला ठेवली. त्या मुलाचं सगळं संगोपन तीच करू लागली. आत्मदेवाला आनंद झाला. माझं नाव आत्मदेव, माझ्या मुलाचं नाव मी माझ्या नावावरूनच ठेवणार, परमात्मदेव. पण धुंदुली म्हटली, नाही नाही, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये त्याला मी वागवलेलं आहे, मी कष्ट घेतलेलं आहे, तुमच्या नावावरून नाही, माझ्या नावावरून त्याचं नाव ठेवणार. माघार घेतली आत्मदेवानं आणि घ्यावीच लागते कधी कधी. शांत झाला. मग तिला विचारलं, बरं सांग काय नाव ठेवायचं? म्हणजे माझं नाव धुंदुली ना, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. आता धुंदुली म्हणजे अस्पष्ट अज्ञान आणि धुंदुकारी अज्ञानातला अज्ञानी असं नाव. आपल्या नावात सुद्धा काहीतरी अर्थ असला पाहिजे बरं. नाही तर नाव आहे गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नावाला बी काहीतरी अर्थ पाहिजे ना. नाव आहे सुलोचना. लोचन म्हणजे काय? डोळे.
नाव आहे सुलोचना आणि बघते मुंबई पुन्हा, एक डोळा इधर एक डोळा इधर, जिलेबी के पाती पेढी मागते. नावाला तरी काहीतरी अर्थ पाहिजे ना. नाव आहे पांडुरंग ज्ञानेश्वर, नेहमी अड्ड्यावर सापडतो. काय त्या नावाला अर्थ आहे? हे नाव बी काय लोकांनी कसे निर्माण केले असं सांगत नाही. तुमची इकडे नाही एवढे विचित्र दिसत, आमची इकडे पर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत नाव आहेत. लय गमतीच्या नाव लय भारी भारी. अगदी शॉर्टकट सांगू का? केसापासून आमच्याकडे आहेत केसाळे, आडनाव बरं का, केसाळे. केसाच्या खाली आहे कपाळ, कपाळे, कपाळकर. नाकावरून जसं नाक असेल तसं नाव, नाक नकटे असेल आडनाव नकटे, नाकतोडेला असेल नाकतोडे. मिशा, मिशावरून नाव मिसाळ. प्रत्येक शरीराच्या अवयवावरून वेगवेगळं नाव. दात, दातावरून दाते. आहेत ना नाव? तुमच्याकडे आहेत का? जीभ, जिभेनं आपण काय करतो? बोलतो. फार जर बोलत असेल बोलके, बोलता येत नसेल मुके. आपण डोळ्यानं बघतो. चांगलं दिसत असेल देखणे, दिसतच नसेल आंधळे. तिरपतारप दिसत असेल हेकणे, चिकणे. काय काय कसे नाव निघतील सांगता येत नाही. मानेवरून माने, हातावरून हाताळे, हातोडे हाततोडे, बोटावरून बोटे, बोटतोडे, नाक तोडे, हात तोडे, पाय तोडे, गुडघे, पायमोडे, लंगडे, पांगळे. संपूर्ण शरीरावरून, नुसतं माणसाचं शरीरच नाही, फार प्राणी सुद्धा नाही पडले पुरले. लांडगे, कोल्हे, चिमणे, पोपटे. वाघ पाहिला तरी लगेच जागेवर उल्ल करणारे, तरी पण वाघ मारे. नावाला काही अर्थच नाही. म्हणून जे आपलं नाव आहे त्या नावात काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपल्या आपल्या नावाचा तरी अर्थ आपल्याला माहित असावा. नसेल माहित तर जाणकाराला तरी कमीत कमी विचारून घ्यावं. मी आळंदीला गेलो, आळंदीच्या मला वाटतं 1, 2, 4, 5 महिन्यानंतर कोणतरी एका जाणकार व्यक्तीने विचारलं, बाळा तुझं नाव काय? म्हटलं योगेश. म्हणजे काय होतं योगेश म्हणजे? म्हटलं बापरे असा प्रश्न मी पहिल्यांदाच ऐकला. नाही माहित तुला? म्हटलं नाही बाबा मला नाही माहित. म्हणजे बर बर, जर कोणी जाणकार भेटलं त्यांना विचार. आणि मग मी आमच्या गुरूंना विचारलं, गुरुच्या गुरूंनाही विचारलं. मग त्यांनी सांगितलं योग ईश, योगाचा ईश्वर योगेश, असे अनेक नावाचे वेगवेगळे अर्थ निघतात. तसं हिनं आपल्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. अज्ञानातला अज्ञानी. हळूहळू धुंदुकारी मोठा झाला, गोकर्ण मोठा झाला. पण धुंदुकारी महाखल आणि गोकर्ण पंडितो ज्ञानी. गोकर्ण पंडित झाला, ज्ञानी झाला, धुंदुकारी वाईट निघाला. एवढंच नाही, मोठा झाल्याच्या नंतर धूम्रपान करायला लागला. नुसतं धूम्रपान नाही, मद्यपानही करायला लागला. एवढा वाईट वागायला लागला, एवढा वाईट वागायला लागला, घरच्यांना त्रास होईल यात नवल नाही, संपूर्ण गावाला त्याचा त्रास होऊ लागला. नुसता गावालाच नाही, संपूर्ण परिसराला त्याचा त्रास होऊ लागला. सगळ्यांना नको नकोसा वाटू लागला. सगळ्यांना वाटत ही पिढा कधी जाईल, कबरची कधी हा मरेल, आणि सगळ्यांनी आपल्या मरणाची अपेक्षा करावी. असं जीवन कधीच कुणीच प्राप्त करून घेऊ नये, किंवा असं म्हणण्याच्या आत आपण आपलं जीवन संपून टाकावं. मी नेहमी सांगतो एक गोष्ट, आपण गेल्याच्या नंतर कमीत कमी आपल्या राज्यातले जे आपले नातेवाईक असतील त्यांना तरी दुःख व्हावं. हो, राज्यातील सोडा, कमीत कमी आपण गेल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यातील लोकांना तरी दुःख व्हावं, त्यांना तरी शोक व्हावा. जिल्ह्यातीलही सोडा, कमीत कमी आपण गेल्याच्या नंतर आपल्या तालुक्यात पसरलेले जे आपले नातेवाईक आहेत त्यांना तरी दुःख व्हावं. तालुक्यातील सोडा, कमीत कमी आपण ज्या गावात राहतो त्या गावातील लोकांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं. एवढं तरी चांगलं कर्म आपण केलेलं असावं. गावातलंही सोडा, आपण ज्या गल्लीत राहतो किंवा ज्या कॉलनीत राहतो किंवा ज्या शेतात राहतो, ज्या मळ्यात राहतो, ज्या वाडीत राहतो, कमीत कमी तिथल्या लोकांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं. नाही तर साऱ्या गावांना अशी प्रार्थना करावी, एका परत हे मिळते तरी बरं, लवकर नेहमी ही पिढा देवानं, असं काही काहींना वाटतं. सगळ्यात शेवटचं सांगू, कमीत कमी माणसाचं जीवन एवढं तरी चांगलं असावं की आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातल्या लोकांना तरी आपल्याकरता रडलं पाहिजे. आपल्या जाण्यानं कमीत कमी त्यांना तरी दुःख व्हावं. नाही तर काही काहींच्या बाबतीत एवढं भयानक त्यांचं असणारं जीवन असतं की घरातील लोक देवाकडे अपेक्षा करतात, देवा आमच्या म्हातारीची चिठ्ठी कुठं हरवली, देवा आमच्या म्हातारीची चिठ्ठी कुठं हरवली. म्हणजे अख्खं घर नवस करतं की आमचा म्हातारा जावा किंवा म्हातारी जावी. एवढं आयुष्य जर देवानं दिलं ना, एवढं आयुष्य कधीच कुणालाच भेटू नये. अशा पद्धतीचं जर आयुष्य असेल तर
हे आयुष्य फक्त आणि फक्त आपल्या कर्मामुळेच आपल्याला तसं प्राप्त होतं. आपल्या आयुष्यात जर चांगलं कर्म आपण केलं तर आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सगळे आपलं चांगलंच नाव घेतील. नुसतं शेवटापर्यंत नाही, आपण गेल्याच्या नंतर सुद्धा तुका म्हणे एक मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. पाठीमाग उत्तम रूपाने आपली असणारी कीर्ती शिल्लक राहावी. ही ताकद आपल्या नावातली असावी, ही ताकद आपल्या कर्मातली आहे. धुंदोकारी एवढा वाईट निघाला, सगळे अपेक्षा करू लागले देवाने एका परत याला नेलं पाहिजे, एका परत याला मारलं पाहिजे. पण असं असतं, ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा भरपूर. जे नको नकोसं वाटतं तेच राहतं, जे हवे हवेसे वाटतात ते निघून जातात. असंही बरेच अंशी घडतं. आपला असणारा मुलगा, पहिल्यांदा मुलगा नव्हता म्हणून आतमध्ये दुःखी होता, आता मुलगा आहे, मुलगा वाईट निघाला म्हणून प्राप्त होतं. आपल्या आयुष्यात जर चांगलं कर्म आपण केलं तर आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सगळे आपलं चांगलंच नाव घेतील. नुसतं शेवटापर्यंत नाही, आपण गेल्याच्या नंतर सुद्धा तुका म्हणे एक मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. पाठीमाग उत्तम रूपाने आपली असणारी कीर्ती शिल्लक राहावी. ही ताकद आपल्या नावातली असावी, ही ताकद आपल्या कर्मातली आहे. धुंदोकारी एवढा वाईट निघाला, सगळे अपेक्षा करू लागले देवाने एका परत याला नेलं पाहिजे, एका परत याला मारलं पाहिजे.